नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आहे आपलं रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. मागच्या लेक्चरला आपण एक्सपिरेशन, इन्स्पिरेशन ते सगळं मेकॅनिझम बघितले, समजून घेतले व्यवस्थित. त्यानंतर आपण एक टॉपिक बघितलेला एक्सटर्नल रेस्पिरेशन किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस थ्रू किंवा ॲट ॲल्व्हिओलर लेअर आपण बघितलेलं लेवल. त्यानंतर आपण एक टॉपिक बघितलेला तो काय पल्मोनरी व्हॉल्यूम्स, जे काही कॅपॅसिटीज आहेत त्या सगळ्या लंग कॅपॅसिटीज, लंग व्हॉल्यूम्स. त्यातला आता जो टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा कुठला तर जे पार्शियल प्रेशरच्या रिलेटेड होता तो काय होता तर आपल्याला माहिती आहे एक्सचेंज ऑफ गॅसेस. त्यामध्ये कुठल्या लेवलला तर ॲल्व्हिओलर लेवलला. आता ते जरासं विद्यार्थ्यांना समजायला थोडंसं अवघड वाटत असतं, कारण कसं आहे तिथं काही काही अमाऊंट आहेत, म्हणजे 100 असेल किंवा 160 असेल, जे काही त्याचं पार्शियल प्रेशर आहे 104 काही काही ठिकाणी. आता इथं साधं सोपं एक लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे पार्शियल प्रेशर ह्याची डेफिनेशन आपल्याला समजली पाहिजे आणि ती पाठ करायची नाही, फक्त समजून घ्यायची. जर एक आपण कन्सिडर केलं काय तर एक चेंबर आहे आपण कन्सिडर करूया, त्यामध्ये अनेक प्रकारचे गॅसेस आहेत, म्हणजे मिक्सचर ऑफ गॅसेस मॉलिक्युल्स आहेत. काय सांगतोय समजते का बघा, म्हणजे पार्शियल प्रेशर जर असं तुम्हाला समजेल व्यवस्थित. सगळ्यात पहिलं आपण असं काहीतरी एक चेंबर कन्सिडर करूया, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे असे काय आहेत गॅसेस आहेत. आता इथं आपल्याला एक्झाम्पल फक्त कशाचं आहे O2 आणि CO2चं आहे. आणि पार्शियल प्रेशर म्हणजे काय ते पहिला समजून घ्या, म्हणजे पुढच्या गोष्टी एकदम क्लिअर होतात. मिक्सचर ऑफ गॅसेस आहे, अनेक असे मॉलिक्युल्स असणार आहेत, एका आपण चेंबरमध्ये कन्सिडर केले. त्यातल्या प्रत्येक मॉलिक्युल, म्हणजे आपण जर आता एक मॉलिक्युल कन्सिडर केला, त्यातल्या प्रत्येक मॉलिक्युलचं काय असणार आहे, स्वतःचं इंडिव्हिज्युअली एक काय असणार आहे तर प्रेशर असणार आहे. त्या प्रेशरला काय म्हणायचं पार्शियल प्रेशर. त्या प्रेशरला काय म्हणायचं पार्शियल प्रेशर. आता जर काही समजलं तर साधं सोपं लक्षात ठेवा. कधी कधी आता जे काही कॉलेज असतात, आता ॲडमिशनच्या वेळेला आपण बघत असतो की आमच्या कॉलेजचा 94% निकाल लागला, म्हणजे याचा अर्थ असा नसतो की सगळ्यांना 94% पडले. त्यामध्ये 70%वाले, 60%वाले, 40%वाले सुद्धा असणार आहेत. म्हणजे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली काय तर पर्सेंटेज आहेत, सगळ्यांचं ओव्हरऑल एक पर्सेंटेज आहे. तसंच सगळ्यांचं त्या मिक्सचरचं काहीतरी एक प्रेशर असणार आहे आणि एका इंडिव्हिज्युअल मॉलिक्युलचं काय असणार आहे तर प्रेशर असणार आहे, त्याला काय म्हणायचं पार्शियल प्रेशर. आता इथं दोन प्रकारचे मिक्सचर असणार आहेत, म्हणजे काय असणार आहे, एक म्हणजे O2 आणि CO2. आता दोन्ही पण मॉलिक्युल्स या रेस्पिरेटरी ट्रॅकच्या थ्रू काय होतात तर ट्रॅव्हल होत असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपले जे नॉस्ट्रिल्स आहेत, नेअर्स आहेत, त्याच्याच थ्रू काय होणार आहेत ऑक्सिजन येणार आहे, त्याच्याच थ्रू काय होणार आहे CO2 बाहेर जाणार आहे. म्हणजे एका प्रत्येक जे दोन मॉलिक्युल्स आहेत, जे मिक्सचर आहे O2 आणि CO2चं, त्यासाठी काय कॉमन पाथवे, कॉमन पॅसेज आहे म्हणून आपण त्यामध्ये जरासं व्यवस्थित समजून घ्या. आता दोघांसाठी कॉमन पॅसेज आहे, मिक्सचर ऑफ गॅसेस आहे. CO2चं सेपरेट पार्शियल प्रेशर असणार आहे आणि O2चं पार्शियल प्रेशर सेपरेट असणार आहे. आता ते प्रत्येक ठिकाणी काय होत असतं चेंज होत असतं, प्रत्येक ठिकाणी काय होते चेंज होते. आता हे समजण्यासाठी जरासं आपण बघूया. सगळ्यात पहिला इथे ज्या काही व्हॅल्यूज दिल्या ते पाठ करत बसायला नाही, फक्त समजून घ्यायचं, कारण पुस्तकात मी तुम्हाला जेवढ्या व्हॅल्यूज सांगितल्यात तेवढ्याच फक्त आपल्याला लक्षात ठेवायच्यात. पुस्तकामध्ये आपल्याला काय सांगितलं बघा, पार्शियल प्रेशर सांगितलं CO2चं, CO2 सांगितले, मी जे वाक्य आहे ते सांगतो व्यवस्थित. पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑफ ब्लड एंटरिंग द पल्मोनरी कॅपिलरीज इज 45 mm of Hg, while the partial pressure of the carbon dioxide in alveolar air is 40 mm of Hg. आता इथं 45 आणि 40 हा नंबर आहे. पहिली गोष्ट समजून घ्यायची, आपल्याला माहिती आहे सिंपल कुठली पण डिफ्युजन होत असताना किंवा एका मेम्ब्रेनमधून दुसऱ्या मेम्ब्रेनमध्ये जात असताना एवढं आपल्याला बेसिक माहिती आहे, ट्रान्सपोर्ट कसं होत असतं फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आता इथं फक्त शब्द काय घालायचं बघा, फ्रॉम हायर पार्शियल प्रेशर टू लोअर पार्शियल प्रेशर. आता इथे जे काही प्रेशर्स आहेत ते फक्त समजण्यासाठी आहेत, कुठलेही प्रेशर तुम्ही आत्ता इन डिटेल पाठ करत बसायचं नाही, कारण या प्रेशरमध्ये जे काही नंबर्स आहेत त्यामध्ये सुद्धा फ्लक्च्युएशन आपल्याला दिसून येते प्रत्येक रेफरन्स बुकमध्ये. आता इथं बघा ॲटमॉस्फेरिक एअरचं पार्शियल प्रेशर सांगितले, म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन PO2 ते काय 160 आहे, काही काही पुस्तकात 159 आहे, काही काहीमध्ये 158 आहे. त्यामुळे ते नंबर पाठ करण्यापेक्षा पहिला कॉन्सेप्ट जराशी समजून घ्या काय आहे ती. आता इथं काय झालं 160 काय झालं ॲटमॉस्फेरिक एअरचं पार्शियल प्रेशर, म्हणजे जो एअर ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरणात आहे त्यामधल्या ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर सांगितले. ॲटमॉस्फिअरमध्ये तसंच बरेच प्रकारचे गॅसेस असणार आहेत. मेजर आपल्याला माहिती आहे काय असतो, नायट्रोजन असतो. त्यानंतर PCO2 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड, तो किती आहे 0.3%. हे झालं ॲटमॉस्फिअरमधलं वातावरणातलं. आता वातावरणातला जो काही एअर आहे म्हटलं आपण, तो आपल्या काय झाला आपण इनहेल केला म्हणूया आपण.
आता ॲल्व्हिओलायमध्ये हे दोन प्रकारचे मॉलिक्युल असणार आहेत. एक म्हणजे ब्लडचं सगळं ब्लडच्या थ्रू आलेले CO2, डिऑक्सिजनेटेड ब्लडनं काय केलं, CO2 आणलं. ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये काय असतो, ऑक्सिजन असतो. म्हणजे सेलनं टिश्यूनं सगळं त्याच्या मेटाबॉलिक रिॲक्शन झाल्या, ऑक्सिजन यूज केला आणि CO2 दिला. CO2 परत त्या व्हेनच्या थ्रू काय झाला, लंग्समध्ये आला. आता इथं जरासं समजून घ्यायचं बघा. इथं म्हणजे पल्मोनरी आर्टरीज असतं स्पेसिफिक, पण ते आपण सर्क्युलेशनमध्ये सगळ्या आर्टरीज व्हेन समजून घेणार आहे. फक्त प्रोसेस समजून घ्यायची काय आहे ती. आता लंग्समध्ये काय झालं आहे बघा, इथं O2 पण दाखवलं आहे, CO2 पण दाखवलं आहे. आता इथं ट्रान्सपोर्ट कसं झालं आहे बघा. प्रेशर सांगितलं आपल्याला 160 ॲटमॉस्फिअरमध्ये, 0.3 CO2चं सांगितलं आहे. ॲल्व्हिओलार एअरचं आता MM(Hg) म्हणजे मर्क्युरी म्हणतो आपण, मिलीमीटर, आणि ते एकक असतं म्हणतो आपण, युनिट असतं प्रेशर मोजण्याचं. हे आपल्याला बेसिक माहीत आहे. त्यामध्ये काय सांगितले बघा, 100 पार्शियल प्रेशर सांगितले आणि 40 काय सांगितले, CO2चं पार्शियल प्रेशर. आता हे 40 कुठून आलं, तर जो डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, जे व्हेनसनं आणले ते काय असणार आहे, 40 असणार आहे. आता इथं पहिला समजून घ्यायचं, 40 म्हणजे थोडक्यात इथं समजून घ्या की त्या ॲल्व्हिओलायमध्ये रेस्पिरेटरी ट्रॅकमधला सगळ्या शेवटचा जो पॉईंट आहे, तिथं ऑक्सिजन पण असणार आहे, कार्बन डायऑक्साईड पण असणार आहे. पण त्या ठिकाणी त्या मिक्सचरमध्ये कशाचं प्रेशर जास्त आहे, पार्शियल प्रेशर, तर ऑक्सिजनचं जास्त आहे. ते किती आहे, 100 आहे. CO2चं काय, कमी आहे. त्यामुळं काय होते बघा, जे पल्मोनरी कॅपिलरीज आहेत, पल्मोनरी कॅपिलरीज राईट साईडला बघा, आता इथं पल्मोनरी व्हेन्स आहेत. आता पल्मोनरी व्हेन्स ह्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असतात. जरी व्हेन शब्द असला तरी इथं जरासं कॉन्सेप्ट पटकन कळत नाही. ॲक्च्युली जर नुसता शब्द असेल व्हेन, तर ते कॅरी करत असतात डिऑक्सिजनेटेड ब्लड. नुसता शब्द असेल आर्टेरी, तर ते कॅरी करणार आहेत ऑक्सिजनेटेड ब्लड. पण लंग्सपासून हार्टकडं ज्या काय म्हटलं, कॅपिलरीज, त्यामध्ये स्पेसिफिक शब्द लक्षात ठेवायचा, पल्मोनरी व्हेन्स ह्या काय करत असतात, ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असतात. कुठून कुठं, तर आपल्या लंग्समधून आपल्या हार्टकडं. पुढं आपण सर्क्युलेशनमध्ये बघणारच आहे, फक्त शब्द आला म्हणून त्याचं मिनिंग सांगितलंय. लंग्सकडून हार्टकडं ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणाऱ्या कोण आहेत, पल्मोनरी व्हेन. एकदम सिंपल आहे बघा. तिथं पण सुद्धा प्रेशर किती आहे, 100 आहे. काही काही पुस्तकात तिथं 104 आहे, काही काही पुस्तकात 104 आहे. त्यामुळं आपल्या पुस्तकामध्ये, स्टेट बोर्डच्या पुस्तकात लिहिले तिथं 104 MM(Hg). त्यामुळे इथं काय होतं की ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत पार्शियल प्रेशरच्या, त्यामध्ये फ्लक्च्युएशन आहे. प्रत्येक रेफरन्स बुकमध्ये कमी जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे त्यात काय घाबरायची गरज नाही. जे जवळचं असेल ते आन्सर लिहायचं. पण पहिला तुम्हाला कॉन्सेप्ट समजली पाहिजे नक्की काय आहे ते. सगळ्याचं बेस सेमच आहे, फ्रॉम हायर पार्शियल प्रेशर टू लोअर पार्शियल प्रेशर काय होत असतं, ट्रान्सपोर्ट होत असतं. आता इथं बघा, पल्मोनरी व्हेन्स त्यांनी आता कुठं आणले, लेफ्टमध्ये काय आणलं, लेफ्ट ऑरिकलमध्ये, वरच्या चेंबरमध्ये इथं काय दिसते आपल्याला, ब्लड आलेलं दिसते थ्रू पल्मोनरी व्हेन. परत ते कुठं जाणार आहे, तर इथं दिसतंय बघा, खाली काय असतं, व्हेंट्रिकल. आपल्याला बेसिक माहिती आहे बघा, खाली काय असतं इथं, तर असतं व्हेंट्रिकल. व्हेंट्रिकलमधून परत काय होते बघा, व्हेंट्रिकलमधून काय झालंय बघा, परत एक मिनिट जरा, जे व्हेंट्रिकल्स आहेत तिथून काय झाले बघा, फक्त पहिला काय झालं, पल्मोनरी व्हेन्स आहेत त्यांनी लंग्समधून, आणि स्पेसिफिक इथे ॲल्व्हिओलाय सांगितले, लंग्समधून सगळं ब्लड आणलं. कुठं आणलं बघा ब्लड, तर लेफ्ट काय त्याला म्हटलं आपण, ऑरिकल. लेफ्ट ऑरिकलमधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जाणार ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड. परत एक सिस्टेमिक ॲओर्टा असतो, ते काय आत्ता लक्षात ठेवू नका. फक्त आता ब्लड कुठं जाणार आहे बघा, हे ब्लड कसलं आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आता हे जाणार आहे कुठं, तर आपल्या टिश्यूकडं. हे कुठं जाणार आहे बघा, आपल्या टिश्यूकडे किंवा सेलकडे म्हणूया आपण. सिस्टेमिक इथे शब्द वापरला आहे आर्टेरीज, पण त्याला ॲओर्टा शब्द वापरतो आपण. आता तिथं सुद्धा प्रेशर किती आहे बघा, O2चं 100 आहे, CO2चं 40 आहे. त्यानंतर बघा इथं कॅपिलरीज आहेत, त्याच्या बारक्या बारक्या ब्रांचेस आहेत इथं सगळ्या. त्यामध्ये बघा आता ऑक्सिजन, आणि इथं काय आहे, सेल आहेत टिश्यूमधले. आता इथं एक्सचेंज का झाले, तर साधं सोपं समजून घ्यायचं. जे ब्लड हे आर्टेरीजमध्ये आहे, आता इथं सिस्टेमिक आर्टरी शब्द वापरला आहे बघा. जे ब्लड आर्टेरीजमध्ये आहे त्याचं प्रेशर किती आहे बघा, इथं दिसतंय आपल्याला 100 PO2, आणि इकडं कार्बन डायऑक्साईडचं किती आहे, 40. आता इथं प्रेशर बघा, सेलमध्ये किती प्रेशर आहे, तर PO2 किती आहे, 40 आहे. कारण तो ऑक्सिजन आता यूज केला आहे, त्यामुळे तिथं ते काय असणार आहे, ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी, ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कमी असणार आहे. आता मुवमेंट कशी होते आपल्याला माहिती आहे, ट्रान्सपोर्ट कसं होतं, फ्रॉम हायर पार्शियल प्रेशर टू
काय असणार आहे तर लोअर पार्शियल प्रेशर. फ्रॉम हायर पार्शियल प्रेशर टू लोअर पार्शियल प्रेशर. काय झालं ट्रान्सपोर्ट झालं. सेलकडे आता जो आला आहे तो सेल यूज करणार ऑक्सिजन. ऑक्सिजन यूज केल्यावर परत काय होणार आहे त्याचं पार्शियल प्रेशर कमी होणार आहे ऑक्सिजन यूज केल्यावर आणि CO2चं पार्शियल प्रेशर वाढणार आहे. आता इथं बघा CO2चं किती आहे 46. CO2चं किती आहे इथं 46 आहे. CO2चा इथं 46 आणि इथं किती आहे 40. जास्त प्रेशर कुठं दिसतंय आपल्याला पार्शियल प्रेशर तर ते सेल आणि टिश्यूमध्ये आहे 46. मग ट्रान्सपोर्ट कसं झालं बघा CO2चं तर इकडून इकडं झालं बघा. ट्रान्सपोर्ट कसं झालं CO2चं फ्रॉम टिश्यू टू काय झालं तर जे कॅपिलरीज आहेत तिकडे झाले. म्हणजे टिश्यूमधून तो कॅपिलरीजमध्ये CO2 ट्रान्सपोर्ट झाला. हायर पार्शियल प्रेशर टू लोअर पार्शियल प्रेशर. त्यानंतर बघा इथं सिस्टमिक व्हेन्स आहेत सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणार आहेत. आणि इथं सुद्धा लक्षात ठेवायचं थोड्या प्रमाणात काय असणार आहे ऑक्सिजन प्रेझेंट असणार आहे. का प्रेझेंट असणार आहे समजून घ्यायचं व्यवस्थित ते आपण पुढं बघणारच आहे आज. ट्रान्सपोर्ट ऑफ O2 CO2 मध्ये जरी आपल्या काय म्हटलं आर्टेरीजनी ऑक्सिजन जरी सगळा कॅरी केला तरीसुद्धा सेलला किंवा त्या टिश्यूला सगळाच म्हणजे 100% सगळा ऑक्सिजन त्या हिमोग्लोबिन जे असतात हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स असतात हिमोग्लोबिन देतीलच असं नाही. 25% देतील 50% देतील किंवा 75% देतील ते डिपेंड करत असतं. जर आता आपण रेस्टिंग पोझिशनमध्ये समजा तुम्ही नुसतंच असं बसला एका ठिकाणी तर आपल्याला जास्त ऑक्सिजनची गरज आहे का तर जास्त ऑक्सिजनची गरज नाही आहे. मग त्यावेळेला काय होत असतं की जेवढ्या सेलला त्या एखाद्या टिश्यूला ऑक्सिजनची गरज आहे तेवढाच ऑक्सिजन त्या सेलला टिश्यूला दिला असतो. आपण कन्सिडर करूया 25% दिला 25% दिला असं कन्सिडर करूया. प्रत्येक ठिकाणी वेगळं असणार आहे. जर तुम्ही एक्झरसाईज वगैरे केली माइल्ड एक्झरसाईज तर तिथं 50% होईल. जास्त एक्झरसाईज केलं तर 75% ऑक्सिजनची गरज असणार आहे. कारण आपल्याला माहीत असतं बघा की आपण जेव्हा एक्झरसाईज करत असतो तेव्हा काय होत असतं तर आपल्याला थोडंसं दम लागल्यासारखं वाटत असतं किंवा काय होत असतो आपण श्वास आपलं ब्रिथिंगचा रेट वाढत असतो का कारण ऑक्सिजनची जास्त गरज असते आपल्याला तेव्हा. एकदम सिंपल मेकॅनिझम आहे बघा. मग आता रेस्टिंगमध्ये जर आपण कन्सिडर केलं तर इथं काय बघा पार्शियल प्रेशर O2चं 40 आहे. पार्शियल प्रेशर O2चं 40 आणि 46 कशाचं आहे CO2चं आहे. कशामध्ये सिस्टेमिक व्हेनमध्ये. त्यामुळे असं विचार करू नका जर एखाद्या हिमोग्लोबिननं किंवा RBC म्हणूया आपण RBC सेल आहे त्यामध्ये हिमोग्लोबिन्स असतात. RBCनं ऑक्सिजन आणलाय तर सगळाच ऑक्सिजन एखाद्या सेल किंवा टिश्यूला देईल. त्यातला काही ऑक्सिजन देणार काही ऑक्सिजन तो स्वतःजवळ ठेवणार आहे. त्यामुळे इथं जे प्रेशर दिसतंय तर लक्षात द्या इथं जे प्रेशर दिसतं ते किती आहे 40 O2 म्हणजे थोडंसं ऑक्सिजन तिथं सुद्धा असणार आहे कशामध्ये व्हेनमध्ये. त्यानंतर बघा 46 काय आहे CO2 पण जास्त कॉन्सन्ट्रेशन कशाचं आहे CO2 म्हणून त्याला काय म्हटलं आपण डिऑक्सिजनेटेड ब्लड. जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे CO2चं त्यामुळे पार्शियल प्रेशर CO2चं जास्त 46. आता ते 46 परत कुठं जाणार आहे बघा राईट कशामध्ये ऑरिकलमध्ये परत राईट व्हेंट्रिकलमध्ये आणि थ्रू पल्मोनरी आर्टेरीज. आता इथं पल्मोनरी आर्टेरीज कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड टुवर्ड्स लंग. तिथं किती आहे बघा 1446. त्यामुळे इथं काय झालं परत एक्सचेंज झालं. काय झालं O2 आणि CO2चं काय झालं एक्सचेंज झालं. एकदम सिंपल मेकॅनिझम आहे. पण एका लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतीलच असं नाही. ते लेक्चर कधी तर 2-3 बघत जावा. आणि हे पार्शियल प्रेशर अमाऊंट सगळ्याच पाठ करत बसायचे नाहीत. पुस्तकात जेवढं आहे तेवढं फक्त लक्षात ठेवा. आणि आत्ता स्क्रीनवर तुम्हाला 100 दिसते पण पुस्तकात आपल्या 104 आहे. इथं 160 आहे खरं काही काही पुस्तकात 159 आहे. त्यामुळे शक्यतो तुम्हाला त्याची शक्यता फार कमी आहे. ती पर्सेंटेज फार कमी आहे की तुम्हाला पार्शियल प्रेशर डायरेक्ट विचारतील. पण नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जरासं महत्त्वाचं आहे. आणि आपल्या यावर्षीच्या सिलेबसमध्ये तो पॉईंट जरासा इन्क्लूड केला एक्स्ट्रा. त्यामुळे जरासं आपल्याला माहीत पाहिजे. फक्त तुम्हाला एवढं समजलं तरी पुरेसं आहे की जे ट्रान्सपोर्ट होते ते ऑक्सिजनचं असू दे किंवा CO2चं असू दे ते कुठून होते फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन किंवा हायर पार्शियल प्रेशर टू लोअर पार्शियल प्रेशर. त्यामुळे तेवढं फक्त समजलं तरी सुद्धा पुरेसं आहे तुम्हाला. आणि हे राईट ऑरिकल व्हेंट्रिकल आर्टरीज काय असतात पल्मोनरी आर्टरी पल्मोनरी व्हेन आपण पुढे समजून घेणारच आहे. चॅप्टर कंप्लीट झाल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि एक एक आपण टॉपिक क्लिअर करत चाललो ते जरा व्यवस्थित समजून घ्या. आता आज जे आपण बघणार आहे तो पुढचा टॉपिक आहे आपला तो कुठला आहे तर जरा बघूया व्यवस्थित आपण. सगळ्यात महत्त्वाचं इंटरनल रेस्पायरेशन. इंटरनल रेस्पायरेशन त्याच्या अगोदर जे आपण बघितलं ते काय होतं तर जे रेस्पायरेशन होतं ते कसं ॲक्च्युअल रेस्पायरेशन म्हणजे आपण काय केलं ऑक्सिजन आत घेतला CO2 बाहेर टाकला त्यामध्ये एक्सपायरेशन इन्स्पायरेशन आपण बघितलं. म्हणजे आता प्रॉपर त्याचं ट्रान्सपोर्ट कसं होतंय म्हणजे तुम्हाला मी सांगतो ते समजते का बघा. जे आपण सुरुवातीला बघितलं तो होता रेस्पायरेटरी ट्रॅक्ट म्हणजे नॉस्ट्रिल्समधून आपल्या नाकपुड्यांमधून
ऑक्सिजन कसा आत आला, ट्रॅकियाच्या थ्रू, ब्रॉन्कायच्या थ्रू, त्यानंतर प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय आणि ॲल्व्हिओलसपर्यंत, त्यानंतर ब्लडमध्ये. आता ब्लडमधून तो कसा ट्रान्सपोर्ट होतो, कुठं डिझॉल्व केला जातो, हे सगळं आपण बघणार आहे. त्याला काय म्हटलं आपण, इंटरनल रेस्पायरेशन. बऱ्याच प्रकारचं आहे, त्यामुळे ते जरा व्यवस्थित समजून घ्या. पहिला आपण बघितली प्रोसेस, म्हणजे ॲक्च्युअल रेस्पायरेशन काय आहे. ऑक्सिजन आत आला, तो आत आल्यावर त्याचं आता काय होणार आहे आपण बघणार आहे इंटरनल रेस्पायरेशन या टॉपिकमध्ये. आता फर्स्ट बघा काय टॉप पॉईंट, त्यामध्ये बघा द टू मेन कॉम्पोनंट्स ऑफ द ब्लड इन्व्हॉल्व इन द ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. कुठले दोन कॉम्पोनंट्स आहेत, आता इथं बघा, एक म्हणजे CO2 O2 आहे, हे ट्रान्सपोर्ट गॅसेस करायला. म्हणजे गॅसेस कुठले आहेत दोन, CO2 आणि O2, हे दोन प्रकारचे गॅसेस असतात. त्यामध्ये बघा आता RBC एक कॉम्पोनंट आहे आणि सेकंड कॉम्पोनंट काय, प्लाझ्मा. आता हे RBC आणि प्लाझ्मा आपण पुढं ब्लडचं जेव्हा बघणार आहे टॉपिक, तेव्हा जरासं मी सांगतो. फक्त एक समजून घ्या की एक प्रकारचं फ्लुइड असतं ब्लडमध्ये एक प्रकारचं वॉटरी फ्लुइड आहे, त्याला म्हणायचं प्लाझ्मा. त्यानंतर RBC म्हणजे आपल्याला माहितीच काय, लाल रक्तपेशी असतात, त्याला म्हणतो आपण RBCs म्हणजे रेड ब्लड सेल्स. एकदम सिंपल आहे बघा, जे ट्रान्सपोर्ट करायला हेल्प करत असतात O2 CO2. आणि प्लाझ्मामध्ये सुद्धा त्याचा रोल आहे. मेजर हे RBCs असतात, पण काही काही वेळेला प्लाझ्मामध्ये सुद्धा काही काही गोष्टी गॅसेस डिझॉल्व्ह होत असतात, ते आपण पुढे बघणारच आहे. पण दोन मेन कॉम्पोनंट्स आहेत ब्लडमधलेच, एक म्हणजे प्लाझ्मा आणि सेकंड म्हणजे काय तर RBC. पुढचा पॉईंट बघा, सगळ्यात पहिला बघायचं आपण ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. सगळ्यात पहिला आपण काय बघणार आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. त्यामध्ये बघा, ऑफ द टोटल ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेड ओनली 3% इज ट्रान्सपोर्टेड इन द डिझॉल्व स्टेट बाय द प्लाझ्मा. MCQला व्यवस्थित लक्षात ठेवा, फक्त 3% ऑक्सिजन, 3% जो ऑक्सिजन आहे तो प्लाझ्मामध्ये डिझॉल्व होतो. MCQचा क्वेश्चन आहे, 3% ऑक्सिजन हा काय होत असतो प्लाझ्मामध्ये काय होत असतो, डिझॉल्व होत असतो. आता आपल्या पुस्तकामध्ये दिले 3%, पण काही काही ठिकाणी काही काही पुस्तकात हे 1 ते 2% सुद्धा दिलंय. त्यामुळं जसं ऑप्शन असेल तसं आपण आन्सर लिहायचं, पण युजली 3%च असते. पण ऑन अन ॲव्हरेज लक्षात ठेवा, 1 ते 3%मध्ये जे काही अमाऊंट असेल, जसं असेल तसं तुम्ही ऑप्शन असेल तसं आन्सर लिहायचं. पुस्तकात आपल्या 3% आहे, म्हणजे 97% कशापासून ट्रान्सपोर्ट होत असणार आहे तर RBC पासून. त्यात जरासं आपण इन डिटेल बघूया. आता इथं बघा, द रिमेनिंग 97% इज बाउंड टू द हिमोग्लोबिन. आता हे हिमोग्लोबिन काय असतं तर ते RBC मध्ये प्रेझेंट असलेलं एक प्रकारचं काय प्रोटीन आहे म्हणूया आपण. ग्लोबिन म्हणजे काय असतं, प्रोटीन असतं, त्यामध्ये हिम असं कंपाऊंड असतो. आपल्याला माहिती आहे आपण हिमोग्लोबिन चेक करत असतो. हिमोग्लोबिन काय करत असतो, चेक करत असतो. हिमोग्लोबिन तुम्हाला एक्सपेरिमेंट सुद्धा असतो डिग्री लेवलला, ते एक बारकं एक मशीन असतं, त्यामध्ये हिमोग्लोबिन चेक केलेलं असतं. कधीतर तुम्ही सुद्धा कराल. आता एकदम सिंपल आहे बघा, काय समजलं आपल्याला, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन हा टॉपिक आहे. त्यामध्ये दोन प्रकारे काय होते ट्रान्सपोर्ट होते, एक म्हणजे RBCच्या थ्रू, ते 97% आहे. एक म्हणजे काय प्लाझ्माच्या थ्रू, आणि प्लाझ्मा म्हणजे आपण ब्लडमध्ये समजून घेणार आहे पुढचा जो टॉपिक आहे. फक्त आत्तापुरतं समजण्यासाठी लक्षात ठेवा, आपल्या रक्तामध्ये जे काही एक प्रकारचं फ्लुइड असतं त्याला म्हणायचं प्लाझ्मा. त्याबरोबरच काही काही लाल रक्तपेशी असतं, त्याला म्हणतो आपण रेड ब्लड सेल. प्लाझ्मा जरासा नवीन शब्द आहे आपल्यासाठी. त्यानंतर बघा, हिमोग्लोबिन ॲक्ट्स ॲज अ रेस्पायरेटरी कॅरियर. रेस्पायरेटरी कॅरियर का म्हटले, कारण मेजर अमाऊंटमध्ये ऑक्सिजन हा कॅरी करायचं काम कोण करतंय, हिमोग्लोबिन. आणि RBCच्या आत काय असणार आहे, हिमोग्लोबिन असणार आहे. एकदम सिंपल आहे बघा, इट हॅज अ हाय ॲफिनिटी फॉर O2 अँड कंबाईन्स विथ इट फॉर्म ऑक्सी हिमोग्लोबिन. ॲफिनिटी म्हणजे त्याला आकर्षण म्हणतो आपण. ते काय करत असतं, हिमोग्लोबिन ऑक्सिजनला बाइंड करून घेत असतं, त्याची ॲफिनिटी असते, आकर्षण असतं, अट्रॅक्शन असतं. आता इथं बघा महत्त्वाचा पॉईंट, थेरॉटिकली 1 मॉलिक्युल ऑफ HB हॅज 4 Fe. Fe म्हणजे काय म्हणतो, फेरस म्हणजेच आयर्न, ते Feचा फॉर्म्युला आहे. आयरन असं काही काही प्रोनाऊन्सिएशन करतात, काही काही आयर्न असं करतात, काही काही आयन करतात, ते बरंच काय काय आहे, R सायलेंट असतो युजली. आता बघा, इच ऑफ विच कॅन पिकअप मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन. आता इथं पहिला समजून घ्यायचं काय आपल्याला स्ट्रक्चर, एवढं तुम्हाला इन डिटेल आत्ता सध्या तरी विचारणार नाहीत, पण तुम्हाला एक MCQचा एक सिंपल क्वेश्चन विचारतात, एक हिमोग्लोबिन हा किती ऑक्सिजनचे मॉलिक्यूल कॅरी करत असतो. एकदम सिंपल लक्षात ठेवायचं, एक हिमोग्लोबिन त्याच्याकडे 4 काय आहेत, फेरस आयन्स आहेत, त्यामुळे तो 4 मॉलिक्यूल करणार आहे, कॅरी करणार आहे ऑक्सिजनचे. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या.
एक एकटा हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलला कॅरी करत असतो. ह्याच्यापेक्षा बाहेरचं तुम्हाला काही विचारत नाहीत, एकदम सिंपल आहे. आता इथं खाली एक रिॲक्शन सांगितलं, ती काय तुम्हाला एवढी इन डिटेल विचारत नाहीत आणि सिम्पलच रिॲक्शन आहे. हिमोग्लोबिन म्हणजे Hb+4O2. आता हे 4O2 असं पाहिजे, तेवढं फक्त समजून घ्या. इथे टाईप करता येत नाही मला. पुढं ॲरो दाखवला रिॲक्शनचा असतो तो तयार. काय झालं त्याला म्हणायचं ऑक्सी हिमोग्लोबिन. म्हणजे हिमोग्लोबिनला ऑक्सिजन अटॅच झाल्यावर त्याला काय म्हणणार आपण, ऑक्सी हिमोग्लोबिन. एकदम सिंपल आहे. पुढचा पॉईंट बघा. ऑक्सी हिमोग्लोबिन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम लंग्स टू द टिश्यू वेअर इट रिडली डिसोसिएट टू रिलीज O2. आता इथं काय होतंय बघा, ऑक्सी हिमोग्लोबिन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम म्हणजे कुठून ट्रान्सपोर्ट झालं ते लंग्समधून. आणि ऑक्सिजन कुठे गेला पाहिजे, आपल्या टिश्यूमध्ये किंवा सेलमध्ये म्हणूया आपण. कारण सेलला ऑक्सिजन कशासाठी पाहिजे, ऑक्सिडेशन करण्यासाठी, मेटाबॉलिक प्रोसेससाठी. मग तो ऑक्सिजन डिसोसिएट होतोय म्हणजे नक्की काय होते बघा. मागच्या एका ॲनिमेशनमध्ये मी तुम्हाला दाखवलंय, RBC काय करत असतात, ऑक्सिजन घेत असतात, CO2 देत असतात. म्हणजे डिसोसिएट होते म्हणजे पहिला एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झालं, त्याला म्हटलं आपण ऑक्सी हिमोग्लोबिन. त्याला काय म्हटलं आपण, ऑक्सी हिमोग्लोबिन. मग डिसोसिएट म्हणजे त्यानं रिलीज केला. आता इथं 4 काय झाले, O2 तयार झाले म्हणजे Hb4O2 तयार झाले. ऑक्सिजन डिसोसिएट केल्यावर राहिलं काय, फक्त Hb. परत Hb काय होणार आहे, हिमोग्लोबिन आणखीन पुढच्या ऑक्सिजन मॉलिक्यूलला बाइंड करायला जाणार आहे. मी सांगतो ते समजते का बघा. आता इथे जे स्ट्रक्चर तुम्हाला समोर दिसते, जरा काही काही गोष्टी क्लिअर नाही आहेत इथं, पण ते तुम्हाला असं कॉम्प्लिकेटेड काही एवढी डायग्रॅम किंवा काही तुम्हाला विचारणार नाहीत. फक्त हे सांगायचा उद्देश असा की जे हिमोग्लोबिन आहे त्याच्यामध्ये 4 काय आहेत, फेरस आयनचे आपल्याला माहिती आहेत काय आहेत, कॉम्पोनंट्स आहेत. त्यामध्ये बघा आता काय सांगितलं मी MCQचा क्वेश्चन, एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल हे 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल कॅरी करत असतो. एकदम सिंपल आहे बघा. कारण त्यामध्ये 4 अशा काय असतात, पायरोल, त्याला कंप्लीट ह्याला पोरफायरिन रिंग म्हणतो आपण, सिंगल ह्याला पायरोल रिंग म्हणतो आपण. आता पायरोल म्हणजे त्याला काय तर हेट्रोसायकलिक ॲरोमॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड असं काय तर म्हणायचं. ते जास्त केमिस्ट्री आपण इन डिटेल जायला नको, डोक्यावरनं जाईल सगळं. त्यामुळं फक्त एवढं लक्षात ठेवा की एक हिमोग्लोबिन आहे, 4 Feचे मॉलिक्यूल असतात. मॉलिक्यूल म्हणण्यापेक्षा ॲटम म्हणायला पाहिजे त्याला, काहीतरी Fe आयन्स असतात. त्यानंतर महत्त्वाचं काय की एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल कॅरी करत असतो. तुम्हाला बऱ्याच वेळेला हाच MCQचा क्वेश्चन पडत असतोय, एक Hb किती ऑक्सिजनचे कॅरी करतोय मॉलिक्यूल, तेवढंच फक्त लक्षात ठेवा. 4 पायरोल, पोरफायरिन रिंग हे जरा एवढं इन डिटेल विचारत नाहीत, पण त्यातलं तर जरा असं माहीत पाहिजे. 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल आणि असे 4 काय असतात, पायरोल रिंग असतात. इथं सुद्धा स्ट्रक्चर दिसते बघा, असं 4 काय झाले, या पायरोल रिंग झाल्या. आणि हे तुम्हाला केमिस्ट्रीचं असलं काही स्ट्रक्चर विचारणार नाहीत. फक्त 4 पायरोल रिंग, 4 ऑक्सिजन, 4 Fe, ह्याच्या बाहेरचं काही विचारत नाही, तेवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला एक MCQला नोट डाऊन करून घ्या, बहुतेक पुस्तकात मेन्शन केलं नाही आहे आणि हे महत्त्वाचं आहे. 1 ग्रॅम हा हिमोग्लोबिन हा किती ml मध्ये ऑक्सिजन कॅरी करत असतो, तर त्याचं आन्सर आहे बघा 1.34 ml ऑफ O2. हे जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. 1.34 ml O2. आणि हे कुठं तर नोट डाऊन करून घ्या, बहुतेक पुस्तकात मेन्शन केलं नाही, पण MCQचा क्वेश्चन पडत असतोय. 1 ग्रॅम आणि 1 Hb दोन्हीमध्ये फरक आहे. जर स्पेसिफिक आणि तोच मेजर क्वेश्चन असतो, एक हिमोग्लोबिन किती कॅरी करतो ऑक्सिजनचे मॉलिक्यूल, ते आन्सर असणार आहे 4. पण 1 ग्रॅममध्ये जर विचारलं, एक मॉलिक्यूल आणि 1 ग्रॅममध्ये जरासं फरक असतो. 1 ग्रॅममध्ये जर विचारलं तर तिथं आन्सर काय असणार आहे, 1.34 ml ऑफ ऑक्सिजन. एवढंच फक्त पॉईंट नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर बघा इथं काय झालं, डिसोसिएशन झालं म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन आहे, परत Hb आणि O2 सेपरेट झाले, त्याला काय म्हणायचं, डिसोसिएशन. एकदम सिंपल आहे. However, the degree of saturation of Hb with O2 depends upon the O2 tension, that is the PPO2 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ O2. आता इथं बघा, समजून घ्या. पुढं आपण एक ग्राफ बघणार आहे. पुढं काय बघणार आहे आपण, एक ग्राफ बघणार आहे. आता त्याला काय बरं, ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व असं म्हणत असतो आपण. त्यातल्या तर मी पॉईंट्स काय काय सांगतो ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. मगाशी मी एक पॉईंट सांगितलं होतं, माझ्यामध्ये तुम्ही नोट डाऊन करून घेतला असेल. 1 ग्रॅम Hb म्हणजे हिमोग्लोबिन हा 1.34 ml ऑफ ऑक्सिजन काय करत असतो, कॅरी करत असतो. आणि लक्षात ठेवायचं, एक आणखीन एक अमाऊंट सांगतोय मी, आणि हे जरासं ते
काय बरं, डिसोसिएशन कर्व समजण्यासाठी थोडंसं महत्त्वाचं आहे. पहिले 1 ग्रॅमचं समजलं आपल्याला, एक मॉलिक्यूलचं समजलं. त्यानंतर आता समजून घ्यायचं, जर एखादं 100 ml ऑफ ब्लड असेल, 100 ml ऑफ ब्लड असेल, कंप्लीट ब्लड, त्यामध्ये काय असतं, 14 ते 16 ग्रॅम काय असतो, HB असतो. 14 ते 16 ग्रॅम काय असतो, HB असतो. मी काय सांगतो त्याकडे जरासं व्यवस्थित लक्ष द्या. थोडंसं कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे, पण तेवढं इन डिटेल नाही, फक्त हे समजण्यासाठी सांगतोय मी. पहिल्या 2 आपल्याला गोष्टी कळायला असतील माझ्यामध्ये. 1 HB 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल, 1 ग्रॅम HB 1.34 ml ऑफ ऑक्सिजन. आता इथं काय बघा, जर 100 ml असेल ब्लडची अमाऊंट, 100 ml असेल ब्लडची अमाऊंट, त्यामध्ये 14 ते 16 ग्रॅम हिमोग्लोबिन आहे, 14 ते 16 ग्रॅम हिमोग्लोबिन आहे. आता इथं त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण, 1 ग्रॅमला जर 1.34, तर 14 ते 16 ग्रॅमला किती असणार आहे, तर त्याचं कॅल्क्युलेशन अप्रॉक्सिमेट काय तर 19.86 असं काहीतरी येते. पण ऑन अँड ॲव्हरेज आपण धरूया काय, 20 ml ऑफ O2. ऑन अँड ॲव्हरेज काय धरूया आपण, 20 ml ऑफ O2 हे 100 ml ऑफ ब्लडमध्ये. आता मी हे जे काय सगळे कॅल्क्युलेशन सांगितले ते पटकन तुम्हाला समजलं नसेल, त्यामुळे मी आणखीन एकदा रिपीट करतोय, ते जरासं व्यवस्थित समजून घ्या. पहिला आपल्याला टप्पा काय समजला बघा, एक HBचा मॉलिक्यूल आहे, त्यानं 4 ऑक्सिजनचे घेतले, एवढं समजलं आपल्याला, मॉलिक्यूल कॅरी केले. 1 ग्रॅम हिमोग्लोबिन आहे, त्यानं 1.34 ml ऑफ ऑक्सिजन कॅरी केला. इन सेन्स ऑफ काय म्हणतो आपण, ml. त्यानंतर 100 ml ब्लडमध्ये हे 14 ते 16 काय असतात, हिमोग्लोबिन ग्रॅममध्ये असतात. जर एका ग्रॅमसाठी 1.34 ml ऑफ ऑक्सिजन कॅरी करत असेल 1 ग्रॅम हिमोग्लोबिन, तर ते 14 ग्रॅमसाठी किती कॅरी करणार आहेत, तर अप्रॉक्सिमेट त्याचं आपण कन्सिडर करूया 20 ml. ते 19 पॉईंट काय तर येणार आहे, आय थिंक 8 का 6 काय तर येईल, पण इथं काय कन्सिडर करूया आपण 20 ml, म्हणजे जरासं पुढचं कॅल्क्युलेशन आपल्याला सोपं जाण्यासाठी, पुढचं कॅल्क्युलेशन एकदम सोपं जाण्यासाठी लक्षात काय ठेवायचं, 100 ml ऑफ ब्लड कॅरी 20 ml ऑफ ऑक्सिजन. 20 नसेल तिथं 19.86 असेल तर सुद्धा चालतंय, फक्त सिम्पल तुम्हाला कॅल्क्युलेशन समजलं पाहिजे. आणि हे कशासाठी सांगतोय मी, कारण आपण पुढे एक ग्राफ बघणार आहे, त्या ग्राफ समजण्यासाठी हे थोडंसं महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला पार्शियल प्रेशर आणि या काही काही अमाऊंट्स माहीत पाहिजेत. त्यानंतर बघा आता पॉईंट काय आहे बघा, द डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ HB. आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ HB म्हणजे थोडक्यात जे काही हिमोग्लोबिन तयार व्हायचं जे काही पर्सेंटेज आहे, त्यालाच काय म्हणायचं, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. हिमोग्लोबिन तयार व्हायचं जे काही पर्सेंटेज आहे त्याला काय म्हणणार आपण, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. कशावर डिपेंड आहे, तर O2च्या टेन्शनवर. O2चं टेन्शन म्हणजेच काय, तर त्याला काय म्हटलं आपण, पार्शियल प्रेशरवर. पार्शियल प्रेशरवर डिपेंड आहे. मग जो ग्राफ आपण प्लॉट करणार आहे, इकडं सॅच्युरेशन, इकडं पार्शियल प्रेशर असणार आहे. कशाचं, ऑक्सिजनचं. इकडं सॅच्युरेशन असणार आहे HBचं, म्हणजे हिमोग्लोबिनचं. एकदम सिंपल आहे बघा. आता इथं काय सांगितलं, 100% सॅच्युरेशन इज रेअर. आता हे 100% कुठून आलं ते पहिलं जरासं समजूया आपण. जर आपण कन्सिडर केलं की एक मॉलिक्यूल, जर आपल्याला म्हणजे पर्सेंटेज काढायचं असेल सॅच्युरेशनचं, ऑक्सिजनचं हिमोग्लोबिन बरोबर पर्सेंटेज काढायचं असेल सॅच्युरेशनचं म्हणजे हिमोग्लोबिनचं, तर काय केलं पाहिजे बघा, किती ऑक्सिजनचे मॉलिक्यूल हे हिमोग्लोबिनला अटॅच झालेत, किंवा थांबा, किती म्हणजे जे काही हिमोग्लोबिनचे मॉलिक्युल्स आहेत त्यामध्ये किती ऑक्सिजनचे मॉलिक्यूल अटॅच झालेत, म्हणजे नंबर ऑफ O2 विथ HB अपॉन टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन. आता हे जरा असं कॉम्प्लिकेटेड वाटेल तुम्हाला, पण एक सिम्पल इथं जरा मी कॅल्क्युलेशन करतो आणि तुम्हाला सांगायचा जरा प्रयत्न करतो. आता पहिला आपण जर कन्सिडर केलं की एक मॉलिक्यूल काय झाला, ऑक्सिजनचा बाइंड झाला. एक मॉलिक्यूल काय झाला, ऑक्सिजनचा बाइंड झाला. पण युजली किती होत असतात, 4 होत असतात. 4 झाले नाहीत, एकच फक्त बाइंड झाला. जर आपण पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केलं, इंटू 100 करणार आपण, किती झालं, 25%. आता हे 25% काय झालं बघा, तर सॅच्युरेशन झालं ऑक्सिजनचं विथ हिमोग्लोबिन. आणखीन एकदा मी सांगतोय बघा, युजली हे 4 मॉलिक्यूल काय करत असतं, कॅरी करत असतं. पण सपोज त्या हिमोग्लोबिननं एकच ऑक्सिजनचा मॉलिक्यूल कॅरी केला, त्या हिमोग्लोबिननं एकच ऑक्सिजनचा मॉलिक्यूल कॅरी केला, तर पर्सेंटेज ऑफ सॅच्युरेशन काय असणार आहे, 25%. तसंच जर समजा त्यानं 2 मॉलिक्यूल कॅरी केले, 2/4 झालं, पर्सेंटेज किती झालं, 50%.
जर 3 कॅरी केले तर किती असणार आहे 75%. आणि जर चारी ऑक्सिजनचे मॉलिक्यूल कॅरी केले तर तिथे किती असणार आहे 100%. पण शक्यतो तिथं 100% नसते. का नसते? युजली तिथं 50 किंवा 75 असतं. ते जरा पहिला समजून घ्या. आणि हे कशावरून काढलं मी 1/4. युजली 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल ते कॅरी करत असतं, पण त्यानं जर चुकून किंवा काही कारणामुळे एकच ऑक्सिजनचा मॉलिक्यूल काय केला कॅरी केला, त्याला काय म्हणतो आपण सॅच्युरेशन. आणखी एकदा मी सांगतोय, सॅच्युरेशन म्हणजेच काय? सॅच्युरेशन म्हणजे काय? ऑक्सी हिमोग्लोबिन कसं तयार होतं त्याला काय म्हणायचं सॅच्युरेशन. हिमोग्लोबिन आहे, त्यानं ऑक्सिजन घेतला, जर एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल घेतला तर झालं 25% सॅच्युरेशन, जर 2 घेतले तर झालं 50%, जर 3 घेतले ऑक्सिजनचे मॉलिक्यूल तर झालं किती 75%, पण जर 4 घेतले तर झालं 100%. पण इथं पॉईंट काय सांगितलं बघा, 100% सॅच्युरेशन इज रेअर. तिथं सुद्धा 96-97% असतं. त्यामुळे ते जरासं व्यवस्थित समजून घ्या. हे पर्सेंटेज कसं काढलं ते फक्त समजण्यासाठी मी सांगतोय. असलं कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन तुम्हाला विचारणार नाहीत. सॅच्युरेशन म्हणजेच काय? ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन हे बाइंड होतात, एवढंच फक्त समजून घ्यायचं. त्याचा जो रेट असतो तो कशावर डिपेंडंट आहे? तर पार्शियल प्रेशर कशाचं? ऑक्सिजनचं. एकदम सिंपल आहे बघा, ते आपण पुढे समजूनच घेणारच आहे. मॅक्झिमम सॅच्युरेशन किती सांगितलं? 95 to 97% ॲट पार्शियल प्रेशर इन ॲल्व्हिओलाय 100 mm ऑफ Hg. यामध्ये तुम्हाला आठवत असेल ॲल्व्हिओलायमध्ये किती प्रेशर आहे? 100 mm ऑफ Hg. म्हणजे तिथं पार्शियल प्रेशर सगळ्यात जास्त मॅक्झिमम आहे. मॅक्झिमम पार्शियल प्रेशरला मॅक्झिमम सॅच्युरेशन झालं, ते किती झालं? 95 to 97%. आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीज विथ ड्रॉप इन पार्शियल प्रेशर. मग थोडक्यात हे काय झाले? डायरेक्टली प्रोपोर्शनल झाले. जर सॅच्युरेशन म्हणजे ऑक्सिजन हिमोग्लोबिन ऑक्सी हिमोग्लोबिन तयार व्हायचं त्याला काय म्हणतो आपण सॅच्युरेशन, ते डिक्रीज झालंय. कशावर डिपेंडंट आहे ते? तर ते पार्शियल प्रेशरवर डिपेंडंट आहे. फक्त एक सिंपल वरचा पॉईंट लक्षात ठेवा की ॲल्व्हिओलायमध्ये 100 mm ऑफ Hg काय होतं? पार्शियल प्रेशर होतं. पार्शियल प्रेशर मी आता समजून सांगितलं व्यवस्थित. त्यामध्ये डाऊट असेल तर पहिला ते मागचं व्यवस्थित बघून घ्या लेक्चर, नाही तर ते पुढचं समजणार नाही काय आहे ते. त्यामध्ये काय बघितलं? डिक्रीज म्हणजे थोडक्यात डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. वाढणार कधी? ते पार्शियल प्रेशर वाढल्यावर. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर बघा, दिस बिगिन द डिसोसिएशन ऑफ Hb. दिस बिगिन्स द डिसोसिएशन ऑफ HbO2. म्हणजेच काय? त्याला म्हणतो आपण ऑक्सी हिमोग्लोबिन. ॲट 30 mm ऑफ Hg पार्शियल प्रेशर इथं काय सांगितलं बघा, PpO2 ओनली 50% सॅच्युरेशन कॅन बी मेंटेन. आता हे सांगितले पार्शियल प्रेशर आपल्याला 30 mm ऑफ Hg. आता यामध्ये सुद्धा फ्लक्च्युएशन असते, लक्षात ठेवा. 30 mm ऑफ Hg, त्यामध्ये काय झाले बघा, ओनली 50% ऑफ सॅच्युरेशन कॅन बी मेंटेन. आणि सॅच्युरेशन म्हणजे मी सांगितलं, आता इथं जर 50% सॅच्युरेशन सांगितलंय तर मला सांगा हिमोग्लोबिनचं ते हिमोग्लोबिननं किती ऑक्सिजनचे मॉलिक्यूल कॅरी केले असतील? 50% आहे म्हटल्यावर 100% म्हणजे 4, 50% म्हणजे काय असणार आहे? 2 मॉलिक्यूल घेतले ऑक्सिजनचे, झालं काय 50%. पण कुठल्या पार्शियल प्रेशरला? 30 mm ऑफ Hg या पार्शियल प्रेशरला. एका लेक्चरमध्ये समजलंच असं नाही, ते मी जे सांगितले पॉईंट ते आणखीन एकदा जरासं पाठीमागे जाऊन व्यवस्थित रिपीट करा आणि व्यवस्थित समजून घ्या पहिला. द रिलेशनशिप बिटवीन द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन and percentage of saturation of the hemoglobin with oxygen is graphically illustrated by the curve called oxygen dissociation curve. आता सिंपल आहे बघा, रिलेशनशिप कशाचं आहे? एक म्हणजे हा पार्शियल प्रेशर कशाचं? ऑक्सिजनचं. आणि सेकंड पर्सेंटेज ऑफ सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन. म्हणजे एके ठिकाणी ऑक्सिजनचा आहे पार्शियल प्रेशर, एके ठिकाणी तो ऑक्सिजन हिमोग्लोबिनला कसा बाइंड होतोय, या दोघांच्या रिलेशनशिपला काय म्हणायचं? आणि ते जर आपण ग्राफवर टाकलं तर त्याला काय म्हणणार आपण? ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. आता हे ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व काय जरासं आपण समजून घ्या व्यवस्थित. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा, दिस ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व इज सिग्मॉइड. MCQचा क्वेश्चन, सिग्मॉइड किंवा एस शेप असतो त्याला. सिग्मॉइड किंवा त्याला काय म्हणणार आपण? एस शेप. व्यवस्थित लक्षात ठेवा, पॉईंट महत्त्वाचा आहे. इट शिफ्ट्स टुवर्ड्स द राईट ड्यू टू द इन्क्रीज इन H+ कॉन्सन्ट्रेशन. H+ मध्ये त्याला आपण हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणत असतोय. इथं प्लस जरासं वर पाहिजे होतं. इथं काय बघा सांगितलं, शिफ्ट टुवर्ड्स द राईट ड्यू टू द इन्क्रीज इन हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. आता हे जरासं आपण समजून घ्या. इन्क्रीज पार्शियल प्रेशर ऑफ CO2 अँड राईज इन टेम्परेचर अँड राईज इन DPG,
त्याला काय म्हटलं आपण, डायफॉस्फोग्लिसरेट 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट फॉर्म इन द आरबीसी ड्युरिंग ग्लायकोलायसिस. आता कारणं काय काय सांगितलं बघा. राईट म्हणजे आता इथं ॲक्च्युअल राईट कन्सिडर करायचं, डायग्राममध्ये आपण उलटं कन्सिडर करत असतोय. हा ग्राफ, हा कर्व झाला, इकडचा राईट, इकडचा काय झाला, लेफ्ट झाला. पुढं आपण बघणारच आहे ग्राफ. त्यामध्ये काय काय सांगितलं बघा. जर CO2चं काय म्हटलं आपण, कॉन्सन्ट्रेशन वाढलं, त्यानंतर हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, त्यानंतर टेम्परेचर वाढलं, त्यानंतर डायफॉस्फोग्लिसरेट त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, तर आरबीसीमध्ये तयार झालं ग्लायकोलायसिसच्या वेळेला, तर त्याचा रिझल्ट काय होणार आहे, ग्राफ कुठे शिफ्ट होणार आहे, राईट साईडला. हा पॉईंट जरासं महत्त्वाचा आहे बघा. पण त्यातल्या त्यात जरासं महत्त्वाचं लक्षात ठेवा, पार्शियल प्रेशर जर CO2चं वाढलं, हे जरा महत्त्वाचं आहे. जर CO2चं पार्शियल प्रेशर वाढलं तर ग्राफ काय होतो, शिफ्ट होतो राईट साईडला. आता हे शिफ्टिंग काय असतं ते पण समजून घ्या. इट लोअर्स द ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर द ऑक्सिजन. आता साधं सोपं आहे बघा. जर एखाद्या ठिकाणी CO2चं काय झालं, पार्शियल प्रेशर जर वाढलं, तर ऑब्व्हियसली तिथं O2चं पार्शियल प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. जर O2चं पार्शियल प्रेशर कमी झालं तर काय होणार आहे, तर आपण काय बघितले बघा, मगाशी सॅच्युरेशन बघितले. जर पार्शियल प्रेशर जर O2चं कमी झालं तर सॅच्युरेशन सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यामध्ये मी जे बोलतोय ते पटकन जरासं एक ग्राफच्या थ्रू व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे हे शिफ्टिंग काय असतं ते आपल्याला जरासं व्यवस्थित समजलं पाहिजे. आता पहिलं पुस्तकातले जे काही पॉईंट्स आहेत ते पहिलं आपण डिस्कस करूया, आणि त्यानंतर हा जो पॉईंट आहे ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व किंवा ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व त्याला म्हणतो आपण, ते जरासं व्यवस्थित समजून घ्या. यामध्ये तुम्हाला इतकं तर समजलं असेल की जर पार्शियल प्रेशर म्हणजे सॅच्युरेशनचा रेट आणि पार्शियल प्रेशर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, एवढं तर मॅम ते समजलं असेल. आता पॉईंट बघूया आपण. सायंटिस्टचं नाव आहे बोअर, त्याला बोअर इफेक्ट म्हणतो आपण. बोअर इफेक्टमध्ये बघा, इट इज अ शिफ्ट ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व ड्यू टू द चेंज इन द पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन ब्लड. आता इथे काय सांगितलं बघा, त्याला काय शब्द आपण वापरलाय, बोहर इफेक्ट. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. बोअर इफेक्टमध्ये काय आता सांगितलं आपण समजून घ्या जरासं व्यवस्थित. बोअर इफेक्टमध्ये बघा काय सांगितलंय, इट इज शिफ्ट ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व, जो आपण पुढे डायग्राममध्ये बघणार आहे, ड्यू टू चेंज इन पार्शियल प्रेशर. कशामध्ये चेंज झाले, तर CO2च्या पार्शियल प्रेशरमध्ये जर चेंज झाला तर ग्राफचं किंवा त्या जो डिसोसिएशन कर्व आहे तो ग्राफचं काय होतं, शिफ्टिंग होत असतं. त्याला काय म्हणायचं, बोहर इफेक्ट. एकदम सिंपल आहे बघा. पार्शियल प्रेशर वाढलं कशाचं, तर CO2चं. पार्शियल प्रेशर वाढलं कशाचं, CO2चं वाढलं. पर्सेंटेज ऑफ सॅच्युरेशन काय झालं, लेस झालं. पर्सेंटेज ऑफ सॅच्युरेशन काय झालं, लेस झालं. पर्सेंटेज ऑफ सॅच्युरेशन काय झालं, लेस. आता हे डिक्रीज झालं किंवा लेस झालं म्हणूया, आणि त्यामुळं जो ग्राफ आहे तो कुठं झाला, राईट साईडला काय झाला, शिफ्ट झाला. राईट साईडला काय झाला, शिफ्ट झाला. तर इथं एवढे फक्त पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढं आपण ग्राफ बघणारच आहे, पण पहिला पॉईंट समजून घ्या. हे बोहर इफेक्ट काय असतं आणि ते कशाच्या रिलेटेड आहे, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्वच्या रिलेटेड आहे. म्हणजे हे फॅक्टर्स आहेत ऑक्सिजन डिसोसिएशनवर अफेक्ट करणारे. त्यामध्ये बोहर या सायंटिस्टने एक सांगितलं, काय सिम्पल सांगितलं, जर पार्शियल प्रेशर वाढलं CO2चं, पार्शियल प्रेशर वाढलं CO2चं, तर काय होतं, तर जे सॅच्युरेशन आहे कशाचं, जे ऑक्सी हिमोग्लोबिन आहे त्याला काय आपण सॅच्युरेशन म्हणतो, तयार होण्याचं, त्याचं पर्सेंटेज काय झाले, तर डिक्रीज झाले. आणि जो ग्राफ आहे तो राईट साईडला काय झाला, शिफ्ट झाला. या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं, बोहर इफेक्ट. या सायंटिस्टचं नाव आहे बोहर इफेक्ट. फक्त 2 पॉईंट, पार्शियल प्रेशर झालं CO2चं वाढलं आणि सॅच्युरेशन कमी झालं आणि ग्राफ गेला राईट साईडला, ह्याला म्हटलं आपण काय, बोहर इफेक्ट. त्यानंतर आहे सायंटिस्ट, त्याचं नाव होतं हेल्डेन्स इफेक्ट. आता हेल्डेन्स इफेक्ट जरासं आपण एक वेगळ्या ह्याच्यामध्ये बघायला पाहिजे होतं, पण आता इथं आले म्हणून आपण जरासं व्यवस्थित समजून घ्या हेल्डेन्स इफेक्ट काय असतो तो. आता सगळ्यात पहिला सायंटिस्टचं नाव आहे हेल्डेन्स. आता इथं पॉईंट काय आहेत बघूया आपण. ऑक्सी हिमोग्लोबिन फंक्शन्स ॲज ॲन ॲसिड. ऑक्सी हिमोग्लोबिन फंक्शन्स ॲज ॲन ॲसिड. It decreases the pH of blood due to increase in the number of hydrogen ions HCO3, त्याला आपण बायकार्बोनेट आयन्स म्हणतो, चेंजेस इनटू H2O and CO2. आता हे जरासं आपण समजून घ्या हेल्डेन्स इफेक्ट काय असतो, तर दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. सपोज आपण कन्सिडर करूया जास्त ऑक्सी हिमोग्लोबिन तयार झालं, मोर अँड मोर काय झालं, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार झालं. ऑक्सी हिमोग्लोबिन काय लक्षात ठेवायचं, एक प्रकारचं स्ट्रॉंग ॲसिड आहे. एक प्रकारचं काय, स्ट्रॉंग ॲसिड आहे. ऑक्सी हिमोग्लोबिन काय, एक प्रकारचं स्ट्रॉंग ॲसिड आहे. आणि ते काय करत असतं, तर रिलीज करत असतं
हायड्रोजन आयन्स. मी काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. जर जास्त प्रमाणात ऑक्सी हिमोग्लोबिन तयार झालं ते बघतोय आपण, तर काय होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सी हिमोग्लोबिन काय आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. एवढंच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. एक प्रकारचं स्ट्रॉंग ॲसिड आहे. ते काय रिलीज करत असते, हायड्रोजन आयन्स. जर हायड्रोजन आयन्स ते केलं, रिलीज केलं, तर pH मध्ये त्याचा काय तर अफेक्ट होणार आहे. आता बघा, ऑक्सिजन हिमोग्लोबिन, ऑक्सी हिमोग्लोबिन काय झालं, इन्क्रीज झालं. त्यानंतर रिलीज वाढलं कशाचं, हायड्रोजन आयन्सचं. जे हायड्रोजन आयन्स आहेत ते कंबाईन झाले कशाबरोबर, HCO3 बरोबर. हायड्रोजन आयन्स कंबाईन झाले HCO3. जराशी केमिस्ट्री आहे थोडीशी इथं, त्यामुळे काय नाराज होऊ नका, सिंपल आहे. HCO3 आणि हायड्रोजन आयन हे काय झाले तर एकत्रित आले, म्हणजे बायकार्बोनेट आयन्स आणि हायड्रोजन आयन्स तयार काय झालं, तर त्याला काय म्हटलं आपण, तर H2CO3. त्याला काय म्हटलं आपण, H2CO3. आणि याला म्हणायचं कार्बोनिक ॲसिड. त्याला नुसतं काय म्हणणार आपण, कार्बोनिक ॲसिड. परत आम्ही सांगतोय बघा, इथं काय आहे, तर हायड्रोजन आयन्स कंबाईन झालं कशाबरोबर, तर बायकार्बोनेट आयन्स बरोबर. तयार काय झालं, H2CO3, म्हणजेच काय, कार्बोनिक ॲसिड. आता हे जे कार्बोनिक ॲसिड आहे, इथं एक एन्झाईम असतं, त्या एन्झाईमचं नाव आहे कार्बोनिक ॲनहायड्रेज. कार्बोनिक ॲनहायड्रेज असं त्या एन्झाईमचं नाव आहे. अनहायड्रेज नाही आहे, ते आहे ॲनहायड्रेज. कार्बोनिक ॲनहायड्रेज असं त्या एन्झाईमचं नाव आहे. त्याला CA म्हणूया आपण. त्याला काय म्हणूया आपण, CA. एकदम सिंपल आहे बघा, कार्बोनिक अनहायड्रेज. आता हे काय करते बघा, H2CO3 मधून तर बाहेर काय टाकते ते, आता यातला H2O आणि CO2 बाहेर टाकलं काय त्यानं, H2O आणि CO2. एकदम सिंपल रिॲक्शन आहे बघा. इथे जरा जास्त चांगलं लिहू शकत नाही मी, तेवढं समजून घ्या. मी परत एकदा सांगतोय. सगळ्यात पहिला पॉईंट, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार झालं. ऑक्सी हिमोग्लोबिन आहे स्ट्रॉंग ॲसिड आहे. त्यानंतर रिॲक्शन झालं, त्यानं काय केलं, हायड्रोजन आयन रिलीज केले. मग ते हायड्रोजन आयन कंबाईन झाले तिथं प्रेझेंट असलेल्या बायकार्बोनेट आयन्स बरोबर. तयार झाले H2CO3, म्हणजे त्याला म्हटलं आपण काय, कार्बोनिक ॲसिड. त्या कार्बोनिक ॲसिडवर हे CA एन्झाईम ॲक्ट झालं. CA म्हणजे काय, कार्बोनिक ॲनहायड्रेज. त्यानं काय केलं, तर परत आणि त्याचं ब्रेकडाऊन केलं H2O मध्ये आणि कशामध्ये, CO2 मध्ये. एकदम सिंपल आहे बघा, H2O मध्ये आणि CO2 मध्ये त्याचं ब्रेकडाऊन झालं. आणि इथं काय झालं बघा, सगळ्यात महत्त्वाचं, जरा हे सगळं क्लिअर करतो मी. हेल्डेन्स इफेक्ट आपण समजून घेतोय. एकदम सिंपल प्रोसेस आहे, फार काय अवघड नाही. बोर्स इफेक्ट आहे, तसंच काय आपण समजून घ्यायचं. हेल्डेन्स इफेक्ट, हाय PO2 बघितलेलं मगाशी आपण, कशाचं, पार्शियल प्रेशरचं, पार्शियल प्रेशर बघितलं आपण CO2चं. आता बघतो आपण हेल्डेन्स इफेक्ट. त्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा, परत आता मी सांगतोय स्टेप वाईज मॅनरमध्ये. ऑक्सी हिमोग्लोबिन तयार झालंय. ऑक्सी हिमोग्लोबिन स्ट्रॉंग ॲसिड आहे. कार्बन काय केलं त्यानं, हायड्रोजन आयन काय केले, रिलीज केले. हायड्रोजन आयन कशाबरोबर कंबाईन झाले, HCO3 बायकार्बोनेट बरोबर. तयार काय झालं, H2CO3. म्हणजेच काय म्हटलं आपण त्याला, H2CO3 ला, तर कार्बोनिक ॲसिडवर एन्झाईम, कार्बोनिक अनहायड्रेज नाही, त्याला ॲनहायड्रेज म्हणायचं. उच्चार करताना त्याचा ॲनहायड्रेज करा, कारण काही काही जण अनहायड्रेज असं लिहितात, पण ते A आहे. आणि मिळालं काय आपल्याला, वॉटर आणि CO2. म्हणजे CO2 थोडक्यात कॉन्सन्ट्रेशन काय झालं, वाढलं. आणि या सगळ्या प्रोसेसला काय म्हणायचं, कुठल्या सायंटिस्टनं सांगितलं, हेल्डेननं. त्याला म्हणायचं हेल्डेन्स इफेक्ट. आणि हे रिझन्स आहेत काय रिलीज करायचं, कार्बन डायऑक्साईड. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय बघा, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. आता इथं मी काय काय पॉईंट सांगतोय, ग्राफ तुम्हाला फक्त समजून घ्या व्यवस्थित. ग्राफ काय हा समजून घ्या. इथं काय सांगितलं, पर्सेंटेज ऑफ HB सॅच्युरेशन, म्हणजे हिमोग्लोबिन आहे तो ऑक्सिजन बरोबर काय झाला, कंबाईन झाला. त्याला म्हणायचं सॅच्युरेशन. आणि हे कशावर डिपेंडंट आहे, त्या ऑक्सिजनच्या पार्शियल प्रेशरवर डिपेंडंट आहे. त्याला म्हटलं आपण PO2. ते mmHg, म्हणजे MM ऑफ मर्क्युरीमध्ये आपण बघत असतो, ते त्याचं युनिट आहे. आता इथं काय सांगितलं बघा, आपण जे काही काही मगाशी अमाऊंट बघितलेली त्यामध्ये तसं होतं बघा. सिंपल कन्सिडर जर आपण केलं 30साठी किती आहे, 30साठी बघा इथं किती आहे, तर इथं 50 काय झालं, सॅच्युरेशन झालं. साधं सोपं आहे बघा. जर 50% हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे,
30 mm ऑफ Hg काय असलं पाहिजे ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जर 40 झालं तर ते वाढते बघा. परत जर 60 झालं तर काय होणार आहे 70% होणार आहे. म्हणजे जसं जसं काय आपण पार्शियल प्रेशर काय करू इन्क्रीज करू तसं तिथं काय होणार आहे तिथं आपल्या हे काय म्हटलं आपण त्याला सॅच्युरेशनचा रेट तो काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. एकदम सिंपल आहे बघा. आता ह्या मगाशी आपण एक पॉईंट बघितलेले जे बोहर इफेक्टमध्ये होतं तो काय झालं तिथं ग्राफ काय झालं शिफ्ट झालता कुठं राईट साईडला. म्हणजे हा राईट साईडला काय झाला शिफ्ट झाला. युजली असा असणार आहे तो राईट साईडला शिफ्ट झाला म्हणजे इकडे साईडला गेला. म्हणजे काय बोलतोय ते समजतंय का बघा. तिथं काय होणार आहेत व्हॅल्यूजमध्ये चेंजेस होणार आहेत. व्हॅल्यूजमध्ये इथं काय होणार आहेत चेंजेस होणार आहेत. आणि बोहर इफेक्ट म्हणजे आपण काय बघितले बघा. बोहर इफेक्टचं काय बघितले आपण सगळ्यात महत्त्वाचं CO2चं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच त्याचं पार्शियल प्रेशर CO2चं वाढल्यावर पर्सेंटेज काय झालं कशाचं ऑक्सी हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज ऑफ सॅच्युरेशन हे डिक्रीज झालं. त्यालाच म्हणायचं काय बोहर इफेक्ट. आणि ग्राफ कुठं शिफ्ट झाला तर राईट साईडला. ह्याच्या बाहेरचं तुम्हाला काय विचारणार नाहीत. हे पॉईंट जराशे आणखी डिटेल आहेत पण तेवढे इन डिटेल आत्ता सध्या तुम्हाला अभ्यासाला नाही आहेत. त्यामुळे तेवढेच फक्त गरजेपुरतं आत्ता लक्षात ठेवा. तसंच आणखीन एक मी एक्स्ट्रा एक पॉईंट सांगतोय बोहर इफेक्टचं झालं रिझन काय होतं ते पार्शियल प्रेशर हे CO2चं जास्त होतं म्हणून. त्यानंतर सेकंड आहे टेम्परेचर. टेम्परेचर जरी इन्क्रीज झालं टेम्परेचर जरी काय झालं इन्क्रीज झालं तरीसुद्धा काय होतोय कर्व बेंड होतोय राईट साईडला ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व. जर pH जास्त ॲसिडिक झाला तरीसुद्धा काय होणार आहे जो कर्व आहे तो राईट साईडला बेंड होणार आहे. एकदम सिंपल आहे बघा. टेम्परेचर pH ॲसिडिक आणि पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन्क्रीज झाल्यावर पर्सेंटेज ऑफ सॅच्युरेशन हे काय होत असतं डिक्रीज होत असतं. आता हे राईट साईडला आपण बघितलं शिफ्ट झाल्यावर. पण मी एक जरा पॉईंट सांगतोय लेफ्ट साईडला झाल्यावर बहुतेक आपल्या पुस्तकात मेन्शन केलं नाही पण ते जरासं व्यवस्थित समजून घ्या. मी दोन्हीतला जरासा मी डिफरन्स सांगायचा प्रयत्न करतोय. आता हे ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व आहे ते जरा तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे त्यासाठी थोडासा एवढा वेळ मी घालवतोय. पहिला राईट आपण शिफ्टसाठी कारणं बघितली काय काय आहेत ती. त्यामध्ये मी आणखीन एकदा सगळे ती पॉईंट जराशी रिपीट करतोय. राईट शिफ्ट म्हणजेच काय होत असते तर ऑक्सी हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन डिक्रीज होते म्हणजेच त्याचं डिसोसिएशन काय होणार आहे वाढणार आहे. सॅच्युरेशन म्हणजेच काय फॉर्मेशन ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन म्हटलं आपण. ऑक्सिजन बाइंड होतं कशाला तर हिमोग्लोबिनला. डिसोसिएशन म्हणजेच काय ऑक्सिजन त्यांचं काय होतं थोडक्यात ब्रेकडाऊन होत असतं. काय होत असतं ब्रेकडाऊन होत असतं ऑक्सी हिमोग्लोबिनचं. आता इथं काय होते बघा जर फॉर्मेशन झालं हिमोग्लोबिनचं तर तो ग्राफ शिफ्ट होणार आहे लेफ्ट साईडला. ग्राफ कुठे शिफ्ट होणार आहे लेफ्ट साईडला. जर त्याचं ब्रेकडाऊन झालं म्हणजे हिमोग्लोबिनपासून ऑक्सिजन वेगळा झाला तर तो ग्राफ कुठे शिफ्ट होणार आहे तर राईट साईडला. माझ्यामध्ये जरासं आता राईट आणि लेफ्ट शिफ्ट तुम्हाला समजलं असेल काय आहे ते. मी आणखीन एकदा सांगतोय बघा समजते का बघा. ऑक्सी हिमोग्लोबिन जे तयार होतंय त्याला म्हणायचं सॅच्युरेशन पर्सेंटेज ऑफ सॅच्युरेशन. ते डायरेक्टली डिपेंडंट आहे कशावर ऑक्सिजनच्या पार्शियल प्रेशरवर. राईट आणि लेफ्ट शिफ्ट हे काय असतं आपण जरासं समजून घ्या. राईट शिफ्टला म्हणतो आपण राईट शिफ्टला म्हटलं आपण ते बोहर इफेक्टचं आपण एक्झाम्पल बघितलं. त्यामध्ये बघा आता ऑक्सी हिमोग्लोबिनचं काय होते ब्रेकडाऊन होते. राईट शिफ्टला काय होतं इथं ऑक्सी हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन झालं. त्यानंतर जे काय म्हटलं आपण ऑक्सिजन आहे ते कुठं जाणार आहे लक्षात ठेवा. म्हणजे कुठं जाणार आहे तर ते टिश्यूमध्ये जाणार आहे. म्हणजे कुठं होणार आहे तर लक्षात ठेवायचं टिश्यूमध्ये होणार आहे. त्यानंतर PO2 काय होणार आहे इकडं लेस होणार आहे. PO2 काय असणार आहे लेस असणार आहे कारण इथं ब्रेकडाऊन होते. PCO2 काय असणार आहे जास्त असणार आहे कारण इथं फॉर्मेशन झालं आहे. पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड जास्त असणार आहे. टेम्परेचर जास्त असणार आहे. हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे. BPG जास्त असणार आहे. आता हे जे मी काय सांगितलं ते पहिला जरासं आपण समजून घेऊया. जर आपण कन्सिडर केलं टिश्यूच्या ठिकाणी जो काही ऑक्सिजन लंग्समध्ये आलाय ब्लडच्या थ्रू आल्यावर तो ऑक्सिजनचं काय होते ब्रेकडाऊन होतंय. म्हणजे हिमोग्लोबिन लक्षात ठेवायचं स्पेसिफिक. हिमोग्लोबिननं ऑक्सिजन आणला त्या टिश्यूला दिला. आता हिमोग्लोबिनकडे काय असणार आहे का तर थोडा ऑक्सिजन असणार आहे पण तिथे थोडक्यात त्याचं काय झालं तर डिसोसिएशन झालं म्हणजेच काय ब्रेकडाऊन झालं. त्यातला ऑक्सिजन त्यानं टिश्यूला दिला. आता ऑक्सिजन टिश्यूला दिल्यावर
ऑक्सिजन टिश्यूला दिल्यावर काय होते बघा तिथं सगळ्यात महत्त्वाचं, टिश्यूमध्ये काय होत असतं आपल्याला माहिती आहे बघा, टिश्यूमध्ये ऑक्सिजन त्याने यूज केल्यावर PO2 काय असतो, हा लेस असतो टिश्यूमध्ये. PO2 पार्शियल प्रेशर ऑफ O2 लेस आहे, पण पार्शियल प्रेशर ऑफ CO2 काय आहे तर जास्त आहे. मी एक्स्ट्रा पॉईंट सांगतोय त्यामुळे ते जरा व्यवस्थित समजून घ्या. हे सगळे पॉईंट आपण लेफ्ट शिफ्टच्या बाबतीत उलटे केले तर काय होणार आहे बघा, इथं काय होत होतं, ब्रेकडाऊन होत होतं. लेफ्ट शिपमध्ये काय होणार आहे, फॉर्मेशन होणार. लेफ्ट शिपमध्ये काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे ऑक्सी हिमोग्लोबिनचं. हे कुठं होणार आहे, हे जर टिश्यूमध्ये होत असेल तर ते कुठं होणार आहे, लंग्समध्ये. कारण लंग्समध्येच तयार होणार आहेत ऑक्सी हिमोग्लोबिन, कारण ऑक्सिजन कुठं आला आहे, ॲल्व्हिओलसमध्ये. मग तिथंच काय होणार आहे, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होणार आहे. मग तिथं लंग्समध्ये काय होणार आहे, त्याचं फॉर्मेशन. तिथं काय होणार आहे, ॲल्व्हिओलसमध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे, ऑक्सिजनचं काय असतं, पार्शियल प्रेशर काय असतं, जास्त असतं. हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, मूव्ह होत असतं. त्यामुळे ॲल्व्हिओलायमध्ये PO2 काय असणार आहे, जास्त असणार आहे. PCO2 कमी असणार आहे. का असणार आहे आपण बघितले अगोदरच, टेम्परेचर कमी असणार आहे. नंतर जे हायड्रोजन आयन्स आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, कमी असणार आहे. मग या सगळ्या गोष्टी आहेत का नाही, त्यातलं फक्त तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, राईट आणि लेफ्ट शिप. राईट म्हणजे काय तर ऑक्सी हिमोग्लोबिनचं तिथं काय होते, ब्रेकडाऊन होते. लेफ्ट शिप म्हणजे काय होते, फॉर्मेशन होते. जे राईट आहे ते कुठं होणार आहे, टिश्यूमध्ये. लेफ्ट कुठं होणार आहे तर लंग्समध्ये. स्पेसिफिक असं लक्षात ठेवा. पण आपल्या पुस्तकात हे फक्त एकदम बेसिक लेवलला सांगितले, त्यामध्ये फक्त ते बोअर्स इफेक्ट आणि हेल्डेन्स इफेक्ट सांगितले. त्यामुळे तेवढं आत्तापुरतं लक्षात ठेवा. नीटच्या क्रॅश कोर्सच्या वेळेला मी आणखीन एकदा हे सगळे पॉईंट रिवाईज करणार आहे, कारण ह्याच्या रिलेटेड काही काही इक्वेशन टाईपसुद्धा काही काही असे क्वेश्चन्स असतात नीटच्या लेवलला, पण CETच्या लेवलला नाही. त्यामुळे ते जरासं आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे. ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व, किंवा तुम्हाला एवढं तरी किमान माझ्यामध्ये समजलं असेल, आपण ग्राफ जो प्लॉट केला आहे, इकडं सांगितले सॅच्युरेशन, इकडं मेन्शन केलं आहे कशाचं, ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर. ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर वाढलं, इकडं काय होणार आहे तर जे सॅच्युरेशन आहे ते इन्क्रीज होणार आहे. एक साधे सोपे काही काही कॅल्क्युलेशन आपण मी सांगितलेलं, जर एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल कॅरी केला असेल एका हिमोग्लोबिननं, पर्सेंटेज किती झालं त्याचं तर 25%. जर 2 केले असतील तर 50%, 3 केले असतील तर 75%. पण ते स्पेसिफिक अशा पार्शियल प्रेशरला होत असतं, स्पेसिफिक अशा पार्शियल प्रेशरला ऑक्सिजनच्या होत असतं. त्यामुळे ते जरासं माहीत पाहिजे. हे पर्सेंटेज आपण कसं काढलं, हे तिकडे जे पर्सेंटेज दिसतंय ते कशावरनं काढलं तर ऑक्सिजन मॉलिक्यूल हिमोग्लोबिनला बाइंड होतो, त्याच्यानुसार आपण काय केलं, पर्सेंटेज काढलं. जास्त जर कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, कुठल्या यातला टॉपिक जर समजला नसेल तर मला ते नक्की सांगा, मी ते आणखीन एकदा रिपीट करतो. कारण पार्शियल प्रेशरचा टॉपिक जरा काही काही विद्यार्थ्यांना समजला नव्हता, कारण थोडासा तो नंबरच्यामुळे अवघड वाटत असतोय. त्यामुळे कुठलाही टॉपिक आता हा जरासा वाटतोय डिफिकल्ट, तेवढा डिफिकल्ट नाही आहे, एकदम सिम्पल आहे बघा. मी तेवढ्यासाठी हा ग्राफ जरासा जास्त वेळ मेन्शन केला आहे, समजून सांगितलं आहे. आणि सगळ्यात पहिला लेक्चर जर कुठलं तुम्हाला जर समजलं नसेल तर ते लेक्चर आणखीन एकदा व्यवस्थित बघा, कारण कधी कधी मी फास्ट बोलत असतो. त्यामुळे ते लेक्चर पहिला आणि एकदा व्यवस्थित बघा, आणि तरीसुद्धा जर समजलं नाही तर सांगा. पुढचा पॉईंट बघूया आपण. इन द ॲल्व्हिओलाय वेअर PPO2 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ O2 इज हाय अँड PPCO2 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इज लो. आता ॲल्व्हिओलायमध्ये आपल्याला माहिती आहे कंडिशन आपण बघितल्याच अगोदर डायग्रॅममध्ये, काय असतं, पार्शियल प्रेशर कशाचं जास्त असतं, ऑक्सिजनचं ॲज कम्पेअर्ड टू कार्बन डायऑक्साईड. ऑक्सिजन बाइंड्स विथ द हिमोग्लोबिन बट इन द टिश्यू वेअर पार्शियल प्रेशर ऑफ O2 इज लोअर अँड पार्शियल प्रेशर ऑफ CO2 हाय. तसं का असतं, कारण टिश्यूनं ऑक्सिजन यूज केला. ऑक्सिजन जर यूज केला असेल, ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे, आणि जर ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर नक्कीच तिथं पार्शियल प्रेशर काय असणार आहे, ऑक्सिजनचं कमी असणार आहे. म्हणजे तिथं पार्शियल प्रेशर काय झालं, कमी झालं. इकडे कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर कमी झालं, ते हाय झालं कशामध्ये, टिश्यूमध्ये. हिमोग्लोबिन डज नॉट होल्ड ॲज मच O2. पुढचा पॉईंट, इट रिलीज O2 फॉर डिफ्युजन इन टू द टिश्यू सेल्स, त्यालाच म्हणतो आपण डिसोसिएशन. त्यानंतर बघा एक पॉईंट आहे आपल्या कॉलममध्ये असं मेन्शन केला आहे, कार्बन मोनॉक्साईड. आता कार्बन मोनॉक्साईड म्हणजे आपल्याला माहिती आहे CO. कार्बन डाय म्हणजे CO2, नुसता CO असेल तर त्याला काय म्हणायचं, कार्बन मोनॉक्साईड. द ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन, ॲफिनिटी म्हणजे बाइंड करायचं जे काय ते काय अट्रॅक्शन जे काय असेल ते फॉर्मेशन असेल ते. ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर कार्बन मोनॉक्साईड इज 250 टाइम्स मोर दॅन फॉर ऑक्सिजन. म्हणजे एखादं जर हिमोग्लोबिनला जर कार्बन डायऑक्साईड मिळाला
तर त्याचं पर्सेंटेज बघा किती सांगितलं आहे. काही काही पुस्तकात मग ते 200 दिलं आहे, काही काही पुस्तकात 100 दिलं आहे, पण इथं आपल्या पुस्तकात 250 आहे. फक्त एवढं मेन्शन केलं तरी बास आहे, 200 किंवा 250 जे काय नंबर असेल ते. पण ॲफिनिटी ही कुणाची, हिमोग्लोबिनची कार्बन मोनॉक्साईडला जास्त आहे. म्हणजे ते पटकन बाइंड करून घेते आणि आणि ते जे जो काही बॉन्ड तयार होतोय तो लक्षात ठेवा परमनंट बॉन्ड असतोय. आणि इथं जे ऑक्सिजन बरोबर असतं ते लक्षात ठेवा पटकन ते डिसोसिएट होत असतं, तेवढा तो स्ट्रॉंग बॉन्ड नसतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं ऑक्सिजनपेक्षा हिमोग्लोबिनला कोण आवडते, तर कार्बन मोनॉक्साईड. एवढंच फक्त सिंपल लक्षात ठेवा. इन द प्रेझेन्स ऑफ कार्बन मोनॉक्साईड हिमोग्लोबिन readily combines to form stable compound carboxy हिमोग्लोबिन. जर तिथं कार्बन मोनॉक्साईड असेल तर तिथं कार्बॉक्झी हिमोग्लोबिन. तर कार्बॉक्झी हिमोग्लोबिन म्हणजे काय असणार आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं. इथं मेन्शन काय केलंय, कार्बन किंवा ऑक्सिजन जे बाइंड होणार असतात हिमोग्लोबिनला त्याला म्हटलं आपण तसं. पुढचा पॉईंट बघा, द हिमोग्लोबिन इज ब्लॉक्ड बाय कार्बन मोनॉक्साईड प्रिव्हेंटिंग ऑक्सिजन फ्रॉम बाइंडिंग विथ हिमोग्लोबिन. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ते कार्बॉक्झी हिमोग्लोबिनपेक्षा जे हिमोग्लोबिन आहे जर कार्बन मोनॉक्साईडला जर ते बाइंड झालं तर ते प्रिव्हेंट करते कशाला, बाइंड करायला ऑक्सिजनला. कारण त्याचा जो बॉन्ड असतो तो परमनंट असतो. एकदा ते हिमोग्लोबिन कशाला, ऑक्सिजनला असं कशाला कार्बन मोनॉक्साईडला जर चिकटलं तर ते लक्षात ठेवा पटकन काय लांब जात नाही. ऑक्सिजनला बाइंड करायचं त्याचं काय होते लक्षात ठेवा, ते प्रिव्हेंट करते. एकदम सिंपल आहे बघा. दज लेस हिमोग्लोबिन इज अवेलेबल फॉर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट डिप्रायव्हिंग द सेल्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे सेलला ऑक्सिजनची कमतरता लाभणार आहे. का, कारण त्या पाठीमागं काय झालं इथं तर हिमोग्लोबिननं घेतलं कोणाला, त्यानं घ्यायला पाहिजे होतं ऑक्सिजनला, पण घेतलं कोणाला, त्यानं कार्बन मोनॉक्साईडला. मग सेलला ऑक्सिजन मिळालं नाही. एकदम सिंपल आहे. दिस कॉल्ड ॲज अ कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. त्यालाच काय म्हणायचं, कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. एकदम सिंपल आहे. पुढचा पॉईंट बघा, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. आता ऑक्सिजनचं झालं, प्लाझ्माच्या थ्रू 3%, 97% RBCच्या थ्रू. त्यामध्ये डिसोसिएशन कर्व आहे. डिसोसिएशन कर्व आणखीन एकदा व्यवस्थित समजून घ्या, जरासं त्यात वेळ जाऊ दे, खरं ते ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व व्यवस्थित समजून घ्या. कारण नीटच्या क्रॅश कोर्सच्या वेळेला जर त्यात काही जर असे एक्झाम्पल असतील, म्हणजे फार काय अवघड नसतात, पण त्याच्या रिलेटेड जर काही एक्झाम्पल असतील तर ते आपण डिस्कस करता येतील व्यवस्थित आपल्याला त्यामुळे ते व्यवस्थित क्लिअर करून घ्या. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व, फक्त पर्सेंटेज ऑफ सॅच्युरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, एवढं समजलं तरी बास आहे. त्यानंतर बघा, कार्बन डायऑक्साइड इज रीडली सॉल्युबल इन वॉटर अँड इज ट्रान्सपोर्टेड बाय RBCs अँड प्लाझ्मा इन 3 डिफरंट फॉर्म्स. आता तिथं अगोदर बघा दोनच होते कॉम्पोनंट ऑक्सिजनला. एक तर ते प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह व्हायचं 3% किंवा 97% RBCच्या हिमोग्लोबिनच्या थ्रू ट्रान्सपोर्ट केलं जायचं. पण इथं काय होतंय बघा, 3 प्रकारे CO2 हा ट्रान्सपोर्ट केला जाऊ शकतोय. पहिला पॉईंट बघा आता, बाय प्लाझ्मा इन सोल्युशन फॉर्म 7%. पर्सेंटेज लक्षात ठेवा, प्लाझ्मा म्हटलं की CO2चं 7% आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर बघा आता सेकंड काय आहे, फर्स्ट पॉईंट बघा, ओनली 7% ऑफ CO2, ओनली 7% ऑफ CO2 इज ट्रान्सपोर्टेड इन डिझॉल्व्ह फॉर्म ॲज कार्बोनिक ॲसिड. MCQचा क्वेश्चन, ॲज अ कार्बोनिक ॲसिड प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये किती पर्सेंटेज आहे, तर लक्षात ठेवायचं 7%. हा महत्त्वाचा MCQचा क्वेश्चन आहे. आणि कार्बोनिक ॲसिड स्पेसिफिक लक्षात ठेवा, विच कॅन ब्रेक डाऊन इंटू CO2 अँड वॉटर. म्हणजे काय होते बघा, CO2 वॉटर बरोबर कंबाईन झाला आणि ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. H2CO3 तयार झाले. H2CO3 म्हणजे काय, कार्बोनिक ॲसिड. H2CO3 म्हणजे काय, कार्बोनिक ॲसिड. त्यानंतर बघा आता, आणि 7% व्यवस्थित लक्षात ठेवा, 7% ऑफ CO2 ट्रान्सपोर्टेड थ्रू प्लाझ्मा. आणि काय तयार होते पहिला, कार्बोनिक ॲसिड. ते जरासं माहीत पाहिजे आपल्याला. आणि एक एक्स्ट्रा जरा सांगतो, 100 ml ऑफ ब्लड, त्यामध्ये काय तर 3.7 CO2 मॉलिक्युल्स असतात. ते जरासं माहीत पाहिजे. ते जरा आणखीन एकदा मी MCQच्या वेळेला जरा रिपीट करतो, पण एवढं तर किमान आपल्याला माझ्यामध्ये समजलं असेल. पर्सेंटेज लक्षात ठेवा कशाचं, 7% कार्बोनिक ॲसिड प्लाझ्मा, एवढंच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, बायकार्बोनेट आयन्स 70% आहे बघा तिथं. पहिलं झालं 7, आता बघतोय आपण 70%. मग राहते किती, 33. ते कशाचं असणार आहे, 23 असणार आहे, ते कार्बो अमायनो हिमोग्लोबिन. पहिला पॉईंट बघा आता,
नियरली 70% ऑफ कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड बाय द टिश्यू लेवल, डिफ्युजेस इनटू द प्लाझ्मा अँड देन इनटू आरबीसी. आता इथं काय होते बघा, पहिला प्लाझ्मामध्ये जाते, त्यानंतर आरबीसी मध्ये जाते. आता जर तुम्हाला स्पेसिफिक क्वेश्चन विचारला, तीन प्रोसेसच्या थ्रू जात असतं CO2 ट्रान्सपोर्ट होत असतं म्हणूया आपण. पहिलं आपल्याला कळालं प्लाझ्मा, सेकंड काय आपल्याला कळालं तर थ्रू बायकार्बोनेट आयन्स, थर्ड काय आहे तर अमायनो हिमोग्लोबिन. जर जास्त पर्सेंटेजमध्ये मेजर काय असणार आहे, तिथं आन्सर काय असणार आहे, थ्रू बायकार्बोनेट आयन्स. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. इन द आरबीसी CO2 कंबाईन्स विथ वॉटर. आता आरबीसीच्या आतमध्ये, आरबीसीच्या सेलमध्ये सांगतोय मी, आरबीसीच्या सेलमध्ये काय होतंय बघा, तर तिथं सेलच्या आत काय असतं, झिंक प्रेझेंट असतं. झिंक प्रेझेंट असले की एन्झाईम असतं, त्याला म्हणायचं कार्बोनिक अॅनहायड्रेज. मगाशी आपण बघितलेलं CA म्हणतो आपण, टू फॉर्म कार्बोनिक ॲसिड. आरबीसीच्या सेलमध्ये CO2 काय झाला, कंबाईन झाला वॉटर बरोबर, तयार झालं काय, कार्बोनिक ॲसिड. एकदम सिंपल आहे बघा. मी आणखी एकदा रिपीट करतोय. आपण बघतोय थ्रू बायकार्बोनेट. त्यामध्ये बघायचं काय, आता आरबीसीच्या सेलच्या आत गेले म्हणजे ही आरबीसी मध्ये आला काय, CO2 आला. CO2 कंबाईन झाला कशाबरोबर, H2O बरोबर. आरबीसी मध्येच तयार काय केलं तर H2CO3 म्हणजे कार्बोनिक ॲसिड. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, कार्बोनिक अॅनहायड्रेज, सगळ्यात महत्त्वाचं एन्झाईम फाउंड इन द आरबीसी इज नॉट इन द प्लाझ्मा. आरबीसी जे सेल आहे त्याच्या आत हे एन्झाईम असतं CA म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेज म्हणू नका, कारण स्पेलिंग लिहिताना काही काही जण असं करतात, त्यामुळे अनहायड्रेज असा उच्चार करा. द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ॲसिड इनसाइड द आरबीसी इज व्हेरी हाय ॲज कम्पेअर टू इट्स फॉर्मेशन इन प्लाझ्मा. आता प्लाझ्मामध्ये सुद्धा काय होते, कार्बोनिक ॲसिड तयार होते, कारण तिथं सुद्धा वॉटर आहे. पण आरबीसी मध्ये जो रेट आहे कशाचा, कार्बोनिक ॲसिड तयार करण्याचा, हा जास्त आहे. आणि हा MCQला व्यवस्थित लक्षात ठेवा. ॲसर्शनला द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ॲसिड इनसाइड द आरबीसी इज व्हेरी हाय ॲज कम्पेअर टू फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा. म्हणजे आरबीसी सेल आहे, सेलच्या आत कार्बोनिक ॲसिड जास्त प्रमाणात काय होतं, तयार होत असतो. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, कार्बोनिक ॲसिड बिंग अनस्टेबल अँड ऑलमोस्ट इमिजिएटली डिसोसिएट इंटू HCO3 अँड H+ म्हणजे हायड्रोजन आयन्स. HCO3 म्हणजे काय म्हटलं आपण, बायकार्बोनेट आयन्स. इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक अॅनहायड्रेज लीडिंग टू लार्ज अॅक्युम्युलेशन ऑफ HCO3 इनसाइड द आरबीसी. आता व्यवस्थित समजून घ्यायचं, CO2 आहे, गेला आरबीसी मध्ये, कंबाईन झाला कशाबरोबर, वॉटर बरोबर, तयार काय झालं तर H2CO3 म्हणजे कार्बोनिक ॲसिड. त्याचं ब्रेकडाऊन झालं परत कशामध्ये तर HCO3 म्हणजेच काय, कार्बोनिक ॲसिडचं बायकार्बोनेट आणि हायड्रोजन आयन्स, बायकार्बोनेट आणि हायड्रोजन आयनमध्ये काय झालं तर डिसोसिएशन झालं. मी काय सांगतोय समजते का बघा, CO2 आहे, तयार झाला, टिश्यूनं CO2 तयार केला, तो गेला सेलच्या आतमध्ये. सेल कुठली आहे ती आरबीसीच्या आत काय आहे, त्याला मिळालं वॉटर बरोबर कंबाईन झालं ते, आणि त्यानं तयार काय केलं, कार्बोनिक ॲसिड म्हणजे H2CO3. आता कार्बोनिक ॲसिड तयार झाल्यावर त्याचं ब्रेकडाऊन झालं कशामध्ये, HCO3 आणि तर H+ आयन्समध्ये. इथंपर्यंत माझ्या मते सगळ्यांना समजलं असेल. आता हे जे HCO3 आहे ते काय होतं असतं, प्लाझ्मामध्ये जातं, म्हणजे सेलच्या बाहेर जातं HCO3. ते प्लाझ्मामध्ये गेल्यावर ते काय होतं, प्लाझ्मामध्ये गेल्यावर HCO3 प्लाझ्मामध्ये गेल्यावर तर तिथं काय होणार आहे, ते कंबाईन होतं सोडियम आणि पोटॅशियम आयन बरोबर. ते कंबाईन होतं सोडियम आणि पोटॅशियम आयन बरोबर, आणि तिथं तयार काय करणार आहे, सोडियम पोटॅशियम बायकार्बोनेट आयन्स. तिथं तयार काय करणार आहे, सोडियम पोटॅशियम बायकार्बोनेट आयन्स. एकदम सिंपल आहे बघा. मी काय काय सांगितलं आणखीन एकदा सांगतोय, व्यवस्थित जरासं समजून घ्या. प्रोसेस काही काही जराशा लेंदी आहेत, पण त्या समजायला एकदम सिंपल आहेत. इमॅजिन करा पुढं काय तर तुमच्या तयार झालंय CO2. आता सगळी प्रोसेस मी आणखीन एकदा रिपीट करतोय. CO2 आला, गेला आरबीसीच्या आत, आरबीसीला त्यामध्ये तिथं त्याला दिसलं काय, पाण्याबरोबर ते कंबाईन झालं H2O. त्यानं तयार काय झालं आता, H2CO3 तयार झालं, त्याला म्हटलं कार्बोनिक ॲसिड. कार्बोनिक ॲसिडचं ब्रेकडाऊन झालं बायकार्बोनिक ॲसिडमध्ये, आणि त्यानंतर
H प्लस म्हणजेच काय हायड्रोजन आयन्समध्ये. बायकार्बोनिक ॲसिड परत सोडियम आणि पोटॅशियम बरोबर कंबाईन झालं आणि तयार काय होणार आहे, सोडियम पोटॅशियम बायकार्बोनेट. एकदम सिंपल आहे बघा. CO2 H2O बरोबर कंबाईन झालं, रिव्हर्सिबल रिॲक्शन H2CO3 तयार झालं. त्यानंतर हायड्रोजन आयन आणि HCO3 सेपरेट झाले. हायड्रोजन आयन आणि HCO3 म्हणजे ह्याला म्हटलं बायकार्बोनेट, हे कार्बोनिक ॲसिड. इट डज मूव्ह आउट ऑफ द RBC, RBCच्या बाहेर गेलं म्हणजे प्लाझ्मामध्ये गेलं. तर वुड ब्रिंग अबाउट द इम्बॅलन्स चार्ज इनसाइड द RBC. टू मेंटेन द आयोनिक बॅलन्स बिटवीन द RBCs अँड द प्लाझ्मा, क्लोराईड डिफ्युजेस इन टू द RBC. आता इथं काय होत असते पहिला समजून घ्यायचं. जर HCO3 बाहेर गेला, HCO3 म्हणजेच काय, त्याला म्हटलं आपण बायकार्बोनेट, बायकार्बोनिक ॲसिड. हे काय बायकार्बोनेट जे काय असतील ते काय झाले, बाहेर गेले. तर म्हणजे प्लाझ्मामध्ये गेल्यावर प्लाझ्मामधून काय होत असते, म्हणजे बाहेरून आत, म्हणजे इथं ही जर सेल आहे, हे HCO3 आहे RBC मध्ये, ते जर बाहेर गेलं त्याच्या बदल्यात, म्हणजे प्लाझ्मामध्ये गेल्यावर त्याच्या बदल्यात काय होत असतं, तर आत कोण येत असतं, तर क्लोराईड आयन. त्याच्या बदल्यात कोण येते, आत क्लोराईड आयन येते. आता हे क्लोराईड आयन्स आत येतात, म्हणजे साधं सोपं समजून घ्यायचं, जे क्लोराईड आयन्स हे प्लाझ्मामध्ये आहेत, हे कशामध्ये आहेत, प्लाझ्मामध्ये आहेत, ते क्लोराईड आयन्स आत आले कशामध्ये, या RBC मध्ये. आणि हे जे आहे, म्हणजे हे कशासाठी केलेलं असते, तर जो आयोनिक बॅलन्स आहे ते मेंटेन करण्यासाठी, म्हणजे इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी. जर HCO3 बाहेर गेला तर प्लाझ्मा लगेच पाठवते कोणाला, तर क्लोराईड आयन्सला. आयोनिक बॅलन्स किंवा इक्विलिब्रियम मेंटेन करणं हे त्याचा मेन उद्देश असतो. एकदम सिंपल आहे बघा. पहिला सगळी प्रोसेस व्यवस्थित समजून घ्या. HCO3 कसं तयार झालं आणि हे HCO3 बाहेर गेल्यावर त्याच्या बदल्यात कोण आत आलं, क्लोराईड आयन्स. आणि ह्यालाच काय म्हणायचं, तर क्लोराईड शिफ्ट. ह्यालाच काय म्हणायचं, क्लोराईड शिफ्ट, म्हणजे आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. आणि या मुवमेंटला काय म्हणायचं, क्लोराईड आयनच्या प्लाझ्मामधून RBC मध्ये एक क्लोराईड शिफ्ट एक शब्द आहे. आणि हॅमबर्गर शब्द चांगला लक्षात राहील, बर्गर्स नाही ते, हॅमबर्गर्स फेनॉमेनॉन. क्लोराईड शिफ्ट म्हणजेच काय, हॅमबर्गर्स फेनॉमेनॉन. जर बायकार्बोनेट जर बाहेर पडले कशामधून, RBC मधून, त्याच्या बदल्यात प्लाझ्मामधून आत कोण आलं, तर क्लोराईड आयन्स. कशासाठी, तर आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. त्याला म्हणायचं क्लोराईड शिफ्ट, म्हणजे सायंटिस्टचं नाव काय होतं, त्या हॅमबर्गर्स फेनॉमेनॉन. एकदम सिंपल आहे बघा. HCO3 दॅट कम्स इन टू द प्लाझ्मा जॉईन्स टू द सोडियम पोटॅशियम फॉर्मिंग NaSCO3 आणि KHCO3, त्याला काय म्हटलं आपण, तर सोडियम पोटॅशियम बायकार्बोनेट. आणि हे कशासाठी, मेंटेन करायला pH. एकदम सिंपल प्रोसेस आहे. आता इथं तुम्हाला काय विचारू शकतात, तर क्लोराईड शिफ्ट, क्लोराईड शिफ्ट. त्यामुळे क्लोराईड शिफ्टलाच काय म्हणायचं, हॅमबर्गर्स फेनॉमेनॉन. ते कशामध्ये येते, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 थ्रू बायकार्बोनेट्स. आणि हे बायकार्बोनेट्स कोण आहेत, तर सोडियम पोटॅशियम्स आहेत. म्हणजे माझ्यामध्ये सगळ्यांना आता व्यवस्थित पॉईंट समजला असेल. आपण कुठला पॉईंट बघतोय बघा, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. त्यामध्ये आपण काय बघितलं, प्लाझ्माचं 7% बघितलं, म्हणजे कार्बोनिक ॲसिड त्यांनी तयार होते. बायकार्बोनेटचं 70% बघितलं, आणि त्या बायकार्बोनिक ॲसिडमध्ये काय बघितलं आपण, 70% बायकार्बोनेट आयन्स, बायकार्बोनिक ॲसिड नाही, बायकार्बोनेट आयन्समध्ये काय बघितलं आपण, 70%. आणि त्यामध्ये आपण बघितलं क्लोराईड शिफ्ट. ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच रिॲक्शन्स आहेत. HCO3 कंबाईन झाले सोडियम बायकार्बोनेट, हायड्रोजन आयन टेकन अप बाय प्रोटीन हिमोग्लोबिन ने घेतलं, ते हिमोग्लोबिन आणि हायड्रोजन आयन एकत्र आले, रिड्यूस काय झालं, HB. आता हे काय एवढं इतकं महत्त्वाचं नाही, पण क्लोराईड शिफ्ट लक्षात ठेवा. These hydrogen ions might be expected to lower blood pH, but they are buffered by hemoglobin by the formation of deoxyhemoglobin, reduced hemoglobin. आता हे इतकं इम्पॉर्टंट नाही, फक्त तुम्हाला क्लोराईड शिफ्ट. आणि ह्याच्यावर तुम्हाला MCQचा कधी कधी सिम्पल क्वेश्चन पडत असतोय. क्लोराईड शिफ्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हॅमबर्गर्स इफेक्ट. आणि ते कशामध्ये आपण बघतोय, बायकार्बोनेट आयन्स, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. एकदम सिंपल आहे बघा. At the level of lungs, response to the low partial pressure of carbon dioxide of the alveolar
air, hydrogen ions and bicarbonate ions recombine to form carbonic acid under the influence of carbonic anhydrase yields carbon dioxide and water. आता इथे काय झाले बघा, हायड्रोजन आयन कंबाईन झाले कशाबरोबर, ह्याला काय म्हटलं आपण, बायकार्बोनेट. मिळालं काय आपल्याला H2CO3. त्यानंतर CO2 आणि वॉटर काय झाले, सेपरेट झाले. एकदम सिंपल आहे. आणि जरा रिॲक्शन फक्त समजून घ्या, त्या पाठ करत बसू नका, कारण पाठ करत बसला तर ह्याचं ह्याला त्याचं त्याला होते. आणि किमान त्याची तुम्हाला नावं माहीत पाहिजेत. बऱ्याच वेळेला आपण ते H2CO3, H2O किंवा SCO3 असं नुसतं पाठ करत असतोय. त्याची जराशी म्हणजे कशाला बायकार्बोनेट आयन्स म्हणायचं, कशाला कार्बोनिक ॲसिड म्हणायचं, ते जरासं व्यवस्थित क्लिअर करून घ्या. मग रिॲक्शन फार काय अवघड जात नाहीत केमिस्ट्रीमधल्या सुद्धा. त्यामध्ये बघा, बाय रेड ब्लड सेल्स, आता RBCच्या थ्रू 23% आहे. आता दोन्हीतला फरक पाहिला समजून घ्या. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला मेजर ट्रान्सपोर्ट ऑफ O2, तर तिथं कशाच्या थ्रू होतं, RBCच्या थ्रू. आणि जर आणि ते किती होतं, 97%. ते किती होतं, 97% आणि 3% थ्रू प्लाझ्मा. CO2 मध्ये काय काय बघितलं बघा आपण, तर त्यामध्ये 7% प्लाझ्मा, 70% बायकार्बोनेट आयन्स, आणि त्यानंतर आपण काय बघितलं बघा आत्ता, 23% RBC. महत्त्वाचं आहे बघा, 23% RBCच्या थ्रू काय होतं, ट्रान्सपोर्ट होतं. कार्बन डायऑक्साईड बाइंड्स विथ द अमायनो ग्रुप ऑफ द हिमोग्लोबिन, कारण हिमोग्लोबिनमध्ये अमायनो ग्रुप आहे, म्हणजे हिमोग्लोबिन काय असणार आहे, प्रोटीन असणार आहे. अँड फॉर्म्स लूजली बाउंड कंपाऊंड कार्बो अमायनो हिमोग्लोबिन. कार्बो अमायनो हिमोग्लोबिन म्हणजे ह्याच्याकडे काय झालं आता, CO2 आहे. CO2 जर असेल तर त्याला काय म्हणणार आपण, कार्बो अमायनो हिमोग्लोबिन. कार्ब अमायनो असं शॉर्टमध्ये, काही काही कार्बो अमायनो म्हणतात. आता ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे ऑक्सिजन बाइंड आहे. जर कार्बन डायऑक्साईड बाइंड असेल तर कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. पुढचा पॉईंट बघा, दिस मॉलिक्युल्स रेडली डिकम्पोजेस इन द रिजन वेअर द पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इज लो, रिलीजिंग द कार्बन डायऑक्साईड. आता पहिला समजून घ्या, मॉलिक्यूल रेडली डिकम्पोजेस इन अ रिजन वेअर पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इज लो. ज्या ठिकाणी पार्शियल प्रेशर कशाचं, CO2चं कमी आहे, त्या ठिकाणी काय होणार आहे, तर तिथं हे होणार आहे, रिलीज काय होणार आहे, कार्बन डायऑक्साईड. आता बघा पुढचा पॉईंट, सेल्युलर रेस्पायरेशन. इट इज द लास्ट स्टेप टेकिंग प्लेस इनसाइड द सेल. अगोदर मी तुम्हाला सांगितले फूड काय होत असतं, ऑक्सिडाइज होत असतं. कशासाठी, ATP जनरेट करण्यासाठी. ऑक्सिडेशन ऑफ फूड म्हणजेच काय, तिथं वेगवेगळ्या रिॲक्शन होत असतात, ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, ETS. It can be shown by the two steps, oxidation, breaking down the complex organic molecules into simple organic molecule with release of heat energy. कॉम्प्लेक्स टू सिंपल आपल्याला माहित आहे, पॉलिसॅकराइड असेल तर त्याचे काय होणार आहेत, मोनोसॅकराइड्स होणार आहेत, आपल्याला माहिती आहे, एकदम सिंपल आहे. त्यानंतर बघा फॉस्फोरायलेशन, इट इन्व्हॉल्व्स द ट्रॅपिंग द हीट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हाय एनर्जी बॉन्ड ऑफ ATP molecules. ATP molecule is used to carry out vital processes and so called as energy currency of cell. आता इथं फक्त ATPला एनर्जी करन्सी म्हणतो आपण, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आता फॉस्फोरायलेशन सुद्धा आपण बघितले, बऱ्याच काही काही 11 रिॲक्शन सुद्धा बघितलं आपण. रेस्पायरेशन, ते जे रेस्पायरेशन ते काय होतं, सेल्युलर रेस्पायरेशन होतं. आणि आता जे बघतोय आपण ॲक्च्युअल रेस्पायरेशन, ह्युमन रेस्पायरेशन. आता बघा, रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग. आता इथं नर्वस सिस्टीम आहे, दोन प्रकारचे कंट्रोल आहेत, नर्वस आणि केमिकल कंट्रोल. रेस्पायरेशन इज अंडर ड्युअल कंट्रोल सांगितले. काय सांगितले, ड्युअल कंट्रोल. एक सांगितले नर्वस, एक सांगितले काय, केमिकल. एक सांगितले नर्वस आणि एक सांगितले केमिकल. ते जरासं आपण व्यवस्थित समजून घेऊया. ह्युमन ॲडल्ट्स ब्रीथ अबाउट 20 टाइम्स पर मिनिट. 20 असेल किंवा अप्रॉक्सिमेट 30 असेल. एका मिनिटामध्ये आपण काय करत असतो, 12 ते 13 वेळा श्वास घेत असतो. एका मिनिटामध्ये आपण 12 ते 13 वेळा काय करत असतो, श्वास घेत असतो. एकदम सिंपल आहे. जे न्यूबॉर्न बेबी असतात त्यांच्यामध्ये ते काय असतं, जरासं जास्त हायर लेवलला असतं, 44 टाइम्स. काही काही प्राण्यांमध्ये एका मिनिटामध्ये ते 2 किंवा 3 वेळा श्वास घेत असतात. ते कासवामध्ये काय तर असतं बघा, आणि कासव त्यामुळे काय तर असं म्हणतात की जास्त जगत असतं, कारण ते एका मिनिटामध्ये श्वास काय तर कमी घेत असतं म्हणून. फक्त ह्युमनमध्ये 12 ते 13 असं काय तर आहे एका मिनिटामध्ये श्वास घ्यायचं प्रमाण. आणि ते श्वास लक्षात ठेवा, काही काही जण श्वास घ्यायचं जे 12 टाइम्स ब्रीथ, त्यामध्ये ते आपल्या रिस्टवरची पल्स चेक करत असतात, ते म्हणतात ते 72 आहे. ते आपण बघणार, ते 72 काय असतं ते पुढच्या एका चॅप्टरमध्ये आपण टॉपिकमध्ये, पुढचा पॉईंट बघा, नॉर्मल ब्रीथिंग इज अन इनव्हॉलंटरी प्रोसेस. आता हे जे आत्ता सध्या चालू आहे ब्रीथिंग, म्हणजे आत्ता आपण
चालू आहे, इन्स्पायरेशन एक्सपायरेशन चालू आहे, पण ते इनव्हॉलंटरी आहे, ते आपण कंट्रोल करत नाही, आपण ठरवत नाही आता श्वास घ्यायचा श्वास सोडायचा. एकदम सिंपल आहे बघा. स्टेडी रेट ऑफ रेस्पिरेशन इज कंट्रोल बाय द न्यूरॉन्स लोकेटेड इन द पॉन्स अँड मेडुला. तेवढ्यासाठी मी सगळ्यात पहिला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन घेतलाय, कारण आता आपल्याला पॉन्स आणि मेडुला शब्द आलेत. माझ्यामध्ये जर किमान तुम्हाला एवढं माहीत असेल की कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये आपण बघितलेलं की फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन हे 3 पार्ट होते. त्यामध्ये हाइंड ब्रेनमध्ये आपल्याला हे गेले बघा, पॉन्स आणि मेडुला. तिसरा काय होता, सेरेबेलम. आता फोर ब्रेनमध्ये कुठले कुठले आणि मिड ब्रेनमध्ये कुठले कुठले हे तुम्ही मला त्याचा आन्सर द्यायचा थोडासा प्रयत्न करा. अगोदर झालेलं चॅप्टर आहे पण एकदम सिंपल आहे बघा. जे ब्रेनचं स्ट्रक्चर आपण बघितलंय त्यामध्ये फोर ब्रेनमध्ये कुठले कुठले आणि त्यामध्ये आहेत, मी काय नाव सांगणार नाही, तुम्ही सांगण्याचा थोडासा प्रयत्न करा. इट रेग्युलेट्स द रेट अँड डेप्थ ऑफ द ब्रिथिंग. तर ब्रिथिंगमध्ये काय होते बघा, आता कुठले ग्रुप्स आहेत ते. फर्स्ट पॉईंट बघा, आता सगळ्यात पहिला डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन इन द मेडुला, इन्स्पायरेटरी सेंटर आहे. त्यानंतर व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन, त्यामध्ये बघा कुठं आहे ते, मेडुलामध्ये इन्स्पायरेटरी आणि एक्सपायरेटरी सेंटर आहे. आणि न्यूमोटॅक्सिक सेंटर ऑफ लोकेटेड इन द पॉन्स. आता हे जर मी तुम्हाला डायग्रॅमच्या थ्रू व्यवस्थित लोकेशन सांगतो, थोडेसे नवीन शब्द आहेत आणि फार काय अवघड नाही, ते पहिला समजून घ्यायचं. डॉर्सल ग्रुप आणि व्हेंट्रल लॅटरल ग्रुप. आता सगळ्यात पहिला आपल्या पॉन्स आणि मेडुलामध्ये असे काही काही रेस्पिरेटरी सेंटर असणार आहेत. काय असणार आहेत, रेस्पिरेटरी सेंटर असणार आहेत. ते कंट्रोल करणार आहेत काय, आपलं रेस्पिरेशन. म्हणजे रेस्पिरेशन कधी झालं पाहिजे, थोडक्यात इन्स्पिरेशन एक्सपिरेशन कधी झालं पाहिजे, त्यानंतर ते कधी स्टॉप केलं पाहिजे, हे सगळं रेस्पिरेटरी सेंटर कंट्रोल करणार आहे. आणि रेस्पिरेटरी सेंटरमध्ये कोण असणार आहेत, तर तिथं असणार आहेत न्यूरॉन्स असणार आहेत. म्हणजे इन्स्पायरेटरी न्यूरॉन आणि एक्सपायरेटरी न्यूरॉन असणार आहेत. पण जे इन्स्पायरेटरी न्यूरॉन्स आहेत ते इन्स्पिरेशन करायचं काम करणार. एक्सपायरेटरी न्यूरॉन जेव्हा आपण फोर्सफुल किंवा डीप एक्सपिरेशन करत असतो तेव्हा ते फक्त हेल्प करत असतात. पण युजली एक्सपिरेशन ही काय असते, एक प्रकारची पॅसिव्ह प्रोसेस असते. एक प्रकारची काय असते, पॅसिव्ह प्रोसेस असते. आता हे तुम्हाला पटकन समजणार नाही, डॉर्सल ग्रुप, व्हेंट्रल ग्रुप किंवा हे जे काही न्यूमोटॅक्सिक सेंटर आहे ते जरासं आपण डायग्रॅमच्या थ्रू समजून घ्या व्यवस्थित. आता बघा, ॲप्न्युस्टिक सेंटर आणखीन एक थोडंसं अवघड नाव आहे आपल्यासाठी, पण आपण समजून घ्या काय याचं मिनिंग काय आहे ते, त्याचं काय काम आहे ते. इन द मेडुला इज द अँटेगोनिस्टिक टू द न्यूमोटॅक्सिक सेंटर. इज द अँटेगोनिस्टिक टू द न्यूमोटॅक्सिक सेंटर. आता हे ॲप्न्युस्टिक आणि न्यूमोटॅक्सिक ते पहिला आपण जरा समजून घ्या. जे डॉर्सल रूट आहे, जे डॉर्सल रिजन आहे, रूट नाही सॉरी, तो कशासाठी हेल्प आहे, इन्स्पिरेशनसाठी. व्हेंट्रल आहे तो कशासाठी, एक्सपिरेशनसाठी. त्यानंतर एक पार्ट असतो त्याला रिदम म्हणतो असतो आपण. पण जरा ॲप्न्युस्टिक आणि पहिला आपण न्यूमोटॅक्सिक सांगतो मी तुम्हाला काय ते. ॲप्न्युस्टिक काय करतं, स्टिम्युलेट करते, ते स्टिम्युलेट करते. आणि न्यूमोटॅक्सिक काय करते, इनहिबिट करते. म्हणजे पहिला व्यवस्थित समजून घ्या, हे इन्स्पिरेशन एक्सपिरेशन कोण कसं कंट्रोल करते ते पहिला आपण न्यूरल कंट्रोल समजून घेते. त्यानंतर पुढचे पॉईंट आपण पहिला समजून घेऊया. इट कंट्रोल्स नॉन रॅपिड आय मुवमेंट, स्लीप, वेकफुलनेस. आता महत्त्वाचं रेस्पिरेशनच्या रिलेटेड आपण जरासं बघूया. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतं, थोडीशी बारकी डायग्राम आहे पण व्यवस्थित जरा समजून घेऊया आपण. आपल्याला माहिती आहे हा जो पार्ट आहे त्यामध्ये रेस्पिरेटरी सेंटर आहे. 2 नावं आपण बघितली, पॉन्स आणि मेडुला. पॉन्स आणि काय, मेडुला. आता बघा स्क्रीनवर जरासं तुम्हाला मी दाखवतो व्यवस्थित. आता इथं बघा पॉन्स आणि मेडुलामध्ये हा पार्ट आपल्याला माहीत आहे कुठला पॉन्स आणि कुठला मेडुला आहे ते. त्यामध्ये बघा आता हा जो पार्ट दिसतोय त्याला म्हटलं आपण पॉन्स, हा काय झाला, मेडुला झाला. आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, कुठले कुठले सेंटर्स आहेत ते. सगळ्यात पहिलं आपण काय बघितलं, डॉर्सल रूट डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप, त्याला काय म्हटलं आपण, DRG, डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप. त्याला डॉर्सल साईडला म्हणून डॉर्सल म्हटले. ह्याच्या बाहेरचं तुम्हाला काय असलं काही विचारणार नाहीत. डॉर्सल साईडला म्हणून त्याला काय म्हटलं, इथं जे दिसते त्याला काय म्हटलं, डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप. इकडच्या साईडला आहे त्याला काय म्हटलं बघा, व्हेंट्रल रेस्पिरेटरी ग्रुप, म्हणजेच काय, VRG. माझ्यामध्ये आता तुम्हाला समजलं असेल DRG म्हणजे काय आणि VRG म्हणजे काय. 2 फक्त सेंटर आहेत. आता जर आपण एखादा माणूस जर असा कन्सिडर केला, इकडे त्याचं नाक आहे, इकडे त्याचं, इकडं पोट आहे, इकडं पाठ आहे, तर हा पार्ट काय झाला, डॉर्सल, म्हणून त्याला म्हटलं डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप. इकडं काय झालं, त्याचं पोट आहे, पोटाकडचा भाग व्हेंट्रल साईड, तर त्याला काय म्हटलं आपण, व्हेंट्रल रेस्पिरेटरी ग्रुप. त्यानंतर बघा आणखीन एक मी शब्द काय सांगितलं तुम्हाला, ॲप्न्युस्टिक. इथं काय ॲप्न्युस्टिक आहे आणि इथं काय न्यूमोटॅक्सिक. इथं काय न्यूमोटॅक्सिक आणि इथं काय ॲप्न्युस्टिक. आता ते जरासं आपण व्यवस्थित समजून घेऊया. त्यानंतर आता इथं बघा
असे काय तर हे करून दाखवलं. तर इथं हे जे ॲरो करून दाखवले ते काय असणार आहेत, तर न्यूरॉन्स असणार आहेत. ते काय असणार आहेत, न्यूरॉन्स असणार आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करत असतात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, pH, त्या म्हणजे बरेच काही काही गोष्टी त्या गोष्टीवर डिपेंड करत असतात. पण आपण नॉर्मल जर आपण कन्सिडर केलं तर इथं काय समजून घ्यायचं आहे बघा. जेव्हा इन्स्पिरेशन होत असते, जेव्हा काय होते तर इन्स्पिरेशन होते, तेव्हा काय होणार आहे बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं, हे जे इंटरकॉस्टल मसल्स आहेत किंवा हे जे काही डायफ्रॅम वगैरे आहेत, हे सगळे काय होणार आहेत, तर आपण बघितले कॉन्ट्रॅक्ट कधी होतात, रिलॅक्स कधी होतात. ते प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे, फक्त एवढा पॉईंट समजून घ्यायचा की हे जे डॉर्सल रेस्पायरेटरी काय आहेत, ग्रुप आहे, डॉर्सल रेस्पायरेटरी ग्रुप आहे, ते स्टिम्युलेट काय करते, इन्स्पिरेशन करते. ते स्टिम्युलेट काय करते, इन्स्पिरेशन करते. एवढाच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. व्हेंट्रल रेस्पिरेटरी ग्रुप काय करते, स्टिम्युलेट, तर एक्सपिरेशन. व्हेंट्रल रेस्पिरेटरी ग्रुप काय करते, स्टिम्युलेट करते एक्सपिरेशन. आता स्क्रीनवर आणखीन एक डायग्राम आहे बघा, इथं तुम्हाला दिसते बघा, VRG आणि DRG. तर DRG आहे आणि इकडे काय आहे, VRG. इथनं असे सगळे नर्व सेल्स दिसतात आपल्याला, कुठं डायफ्रॅमला आणि एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसलला ते अटॅच आहेत बघा. हा डायफ्रॅम आहे आणि हे काय, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स. तिकडं पॉझिटिव्ह फीडबॅक ते देणार आहेत, निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे थोडक्यात ते स्टॉप करायचं. दोन गोष्टी मी अगोदर तुम्हाला सांगितल्या, स्टिम्युलेट करणं म्हणजे स्टार्ट आणि इनहिबिट करणं म्हणजेच काय, स्टॉप करणं. आता हे जे वरचं जे सेंटर आहे त्याला PRG म्हटलं आपण. त्यामध्ये हे काय सेंटर एक असतं, त्याला म्हटलं आपण काय, तर त्याला म्हणायचं न्यूमोटॅक्सिक सेंटर. न्यूमोटॅक्सिक सेंटर काय करत असतं, तर या दोघांना कंट्रोल करत असतं. या दोघांना कंट्रोल करत असतं कोण, इथं बसलेलं न्यूमोटॅक्सिक सेंटर. या दोघांना काय करते, कंट्रोल करते. इथं निगेटिव्ह दाखवलंय म्हणजेच काय, ती प्रोसेस इनहिबिट करते. म्हणजे असं सुद्धा झालं नाही पाहिजे की कंटिन्युअस इन्स्पिरेशन किंवा कंटिन्युअस एक्सपिरेशन झालं पाहिजे. ते एका लिमिटपर्यंत कुठेतरी स्टॉप केलं पाहिजे. मग त्याला कंट्रोल करायचं काम कोण करते, न्यूमोटॅक्सिक सेंटर. आता एक एक पॉईंट बघूया आपण. ड्युरिंग इन्स्पिरेशन when the lungs expand, during inspiration when the lungs expand to the critical point, the stretch receptor are stimulated and impulses are sent along the vagus nerve to the expiratory center. आता हे जरा आपण समजून घ्या. It sends out inhibitory impulse to the inspiratory center. आता इथं काय काम करत असते, ते त्याला म्हणायचं मॅकॅनो रिसेप्टर. त्याला काय म्हणायचं, मॅकॅनो रिसेप्टर. आता जर आपण कन्सिडर केलं की काय म्हटलं आपण, एक आपण श्वास घ्यायला लागलो, आपण असं कन्सिडर करा की इन्स्पिरेशन चालू आहे. मग आपलं लंग्स काय होत असतं, थोडक्यात एक्सपांड होत असतं. काय होत असतं, एक्सपांड होत असतं. अपवर्ड डायरेक्शनमध्ये, आउटवर्ड डायरेक्शनमध्ये काय होत असतं, एक्सपांड होत असतं. पण ते एका सर्टन लिमिटपर्यंत एक्सपांड झालं पाहिजे. असं नाही की ते श्वास घेत 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 लंग्स आपले फुटल्यात. मग त्याला एका लिमिटपर्यंत काय झालं पाहिजे, ते एक्सपांड झालं पाहिजे. मग ते एका लिमिटपर्यंत एक्सपांड झाल्यावर त्या लंग्समध्ये काय असतात, एक प्रकारचे स्ट्रेच रिसेप्टर असतात. म्हणजे क्रिटिकल पॉईंटला, म्हणजे त्या लिमिटपर्यंत गेल्यावर तिथं काय असतात, स्ट्रेच रिसेप्टर असतात. त्यालाच मेकॅनो रिसेप्टर म्हणतो आपण. ते स्टिम्युलेट करतात किंवा इम्पल्स पाठवतात थ्रू वेगस नर्व. वेगस नर्व आपण बघितल्या बघा आपल्या कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये. वेगस नर्व आपण बघितल्या, सगळ्यात काय होती, ती लॉंगेस्ट होती का लार्जेस्ट होती, तर ती लॉंगेस्ट होती. लार्जेस्ट कुठली नर्व असणार आहे, त्याचा आन्सर द्यायचा थोडासा प्रयत्न करा. लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट नर्व कुठली, लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट. त्यामध्ये आपण कुठल्या बघितलं, क्रॅनियल नर्व. त्यामध्ये जरासं सांगण्याचा थोडासा प्रयत्न करा. माझ्यामध्ये सगळ्यांना तर चांगल्या क्रॅनियल नर्व लक्षात असतील आता. त्यामध्ये वेगस नर्व आहे. मग ते एक्सपायरेटरी सेंटरला सांगणार आहे, एक्सपायरेटरी सेंटरला वेगस नर्व सांगणार आहे की आता एक्सपायरेशन करायचं, इन्स्पायरेशन लय झालं. मी जे बोलतोय ते समजते का बघा. आपण श्वास घ्यायला लागलोय, आपण जर कन्सिडर करा तुम्ही श्वास घ्यायला लागलाय, पण ते एका लिमिटपर्यंत काय होणार आहे, आपले लंग्स एक्सपांड होणार आहेत. आणि त्यानंतर त्या लंग्समध्ये असलेले स्ट्रेच रिसेप्टर हे काय करणार, ते स्टिम्युलेट करणार वेगस नर्वला इम्पल्स पाठवणार की एक्सपायरेटरी सेंटरला सांग की आता एका लिमिटपर्यंत आता आपण इन्स्पायरेशन झालं, आता काय झालं पाहिजे, एक्सपायरेशन झालं पाहिजे. म्हणजे इट देन सेंड्स आउट इनहिबिटरी इम्पल्स टू द इन्स्पायरेटरी सेंटर. इनहिबिट म्हणजे स्टॉप करणं, इनहिबिट म्हणजे काय, स्टॉप करणं. तर इन्स्पायरेटरी मसल्स रिलॅक्स अँड एक्सपायरेशन फॉलोज. एकदम सिंपल आहे बघा. ॲज एअर लिव्स द लंग्स ड्युरिंग एक्सपिरेशन, द लंग्स डिफ्लेटेड अँड स्ट्रेच रिसेप्टर आर नो लॉंगर स्टिम्युलेटेड. पुढचा पॉईंट बघा. दस इन्स्पायरेटरी सेंटर इज नो लॉंगर इनहिबिटेड अँड न्यू रेस्पिरेशन
बिगिन्स. म्हणजे जे मी मगाशी तुम्हाला पॉईंट सांगितले, स्ट्रेच रिसेप्टर काय करणार आहेत, स्टिम्युलेट करणार आहेत, आणि त्यानंतर इन्स्पिरेशन स्टॉप होऊन एक्सपिरेशन स्टार्ट होणार आहे किंवा फॉलो केलं जाणार आहे. आणि त्यालाच काय म्हणायचं त्या इव्हेंटला, तर हेरिंग ब्रुअर्स काय म्हणायचं, रिफ्लेक्स. हेरिंग ब्रुअर्स नाही, हेरिंग ब्रुअर्स त्याला म्हणायचं रिफ्लेक्स. ब्रुअर्स असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे, हेरिंग ब्रुअर्स रिफ्लेक्स. त्यामध्ये आता बघा पुढचा पॉईंट, इज कंट्रोल डेप्थ अँड रिदम ऑफ रेस्पिरेशन. इट ऑल्सो प्रिव्हेंट द लंग्स फ्रॉम इन्फ्लेटिंग टू द पॉईंट ऑफ बर्स्टिंग. आता बर्स्टिंग म्हणजे फुटणे म्हणतो आपण त्याला, बर्स्ट. आता इथं हा जो पॉईंट आहे तो जरासा नवीन आहे, त्यामुळं हे जे रिफ्लेक्स आहे, रिफ्लेक्स म्हणजे आपल्याला माहीत आहे काय असतं ते रिफ्लेक्स ॲक्शन. आपण थोडंसं पॉईंट बघितलं आहे बघा माझ्यामध्ये, तुम्हाला आठवत असेल स्पायनल कॉर्डचं जेव्हा आपण स्ट्रक्चर बघितलं त्यामध्ये सेन्सरी आणि मोटार नर्व कसे काम करतात ते. त्यामध्ये फक्त जरा पॉईंट नवीन आहे, हेरिंग ब्रुअर्स काय करतं, कंट्रोल काय करतं म्हणजे प्रिव्हेंट करतं असं थोडक्यात तेवढं लक्षात ठेवा. द लंग्स फ्रॉम इन्फ्लेटिंग म्हणजे जास्त फुगण्यापासून आणि त्याला फुटण्यापासून काय करतं ते वाचवतं, हेरिंग ब्रुअर्स रिफ्लेक्स. एवढाच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, द रेस्पिरेटरी सेंटर हॅज कनेक्शन विथ द सेरेब्रल कॉर्टेक्स विच मीन्स वी कॅन व्हॉलंटरली चेंज आवर पॅटर्न ऑफ ब्रिथिंग. सेरेब्रल कॉर्टेक्स बरोबर त्याचं कनेक्शन आहे. सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये असेल तर ते काही काही गोष्टी आपण व्हॉलंटरी कंट्रोल करत असतो. कंट्रोल कोऑर्डिनेशनमध्ये आपण बघितले, व्हॉलंटरी म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये, व्हॉलंटरी म्हणजे काय, आपल्या कंट्रोलमध्ये. आता आपल्याला माहिती आहे की काही काही गोष्टी काही काही वेळेला युजली जे किंवा गाणं म्हणत असतात तेव्हा तिथे त्यांना श्वास काय तर कमी जास्त करायला लागतो, तेव्हा ते श्वास काय करत असतात, कंट्रोल करत असतात. किंवा रामदेव बाबांसारखं ते कपालभाती वगैरे किंवा अनुलोम विलोम असे जे काही प्राणायाम ते काय करत असताना तेव्हा काय होत असतं की आपण काय करत असतोय, श्वास आत घेणं श्वास बाहेर घेणं हे आपल्या कंट्रोलमध्ये असतं. त्यामुळं काही काही वेळेला ह्याच्यावर व्हॉलंटरी कंट्रोलसुद्धा असतं. सेरेब्रल कॉर्टेक्स रिलेटेड सुद्धा तिथं काही काही नर्वसुद्धा प्रेझेंट असतात. आता स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय ते आपल्याला समजून घ्यायचं. सेकंड यातला टॉपिक तो म्हणजे केमिकल रिसेप्टर. आता हे जे केमिकल रिसेप्टर्स आहेत हे कशावर डिपेंड करत असतात, आता एवढं तुम्हाला विचारणार नाहीत, पण त्यातलं तर मी जरा असं डायग्रॅमच्या थ्रू सांगतोय बघा. ते डिपेंड करते कशावर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ pH, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, CO2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, pHचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी असेल, त्यानंतर मेडुलासुद्धा कंट्रोल करू शकते बघा. मेडुलामध्ये ते सगळे तुम्हाला रेस्पिरेटरी सेंटर्स दाखवल्यात. त्यामध्ये काय होत असते बघा, एक सिम्पल सांगतो मी. जर काय म्हटलं आपण, जे मेडुलामध्ये काय सेंट्रल केमोरिसेप्टर आहे, मेडुलामध्ये काय असतो, सेंट्रल एक केमोरिसेप्टर असतो. मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. ते CSFमध्ये काही काही चेंज झाले आहेत, म्हणजे CSFच्या जर pHमध्ये वगैरे जर चेंज झाला, ॲसिडिक जर झाला किंवा बेसिक झाला, त्याच्या pHमध्ये जर चेंज झाला तर ते फील केल्यावर ते काय करत असतं, काय म्हटलं आपलं सेंट्रल केमोरिसेप्टर जे मेडुलामधलं आहे ते स्टिम्युलेट करत असतं. ते काय करत असतं, स्टिम्युलेट करत असतं. त्याला म्हणतो आपण केमिकल कोऑर्डिनेशन, कारण ते केमिकलवर डिपेंडंट आहे म्हणून त्याला काय म्हटलं आपण, केमिकल कोऑर्डिनेशन नाही की त्याला काय म्हटलं आपण, केमिकल कंट्रोल. फक्त एवढा पॉईंट लक्षात ठेवा, मेडुला, CSF, त्यानंतर तिथं pH आणि CO2चं कॉन्सन्ट्रेशन ते केमोरिसेप्टर काय करत असतात, सेन्स करत असतात. एवढंच फक्त पॉईंट समजून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं आहे पेरिफेरल केमोरिसेप्टर. पेरिफेरल म्हणजे आउटर साईडला, त्यामध्ये कॅरोटिड आणि ॲओर्टिक बॉडी, कॅरोटिड आणि ॲओर्टिक बॉडी. आता जर ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी झालं, आणि हे ॲओर्टिक बॉडी किंवा कॅरोटिड बॉडी हे आपल्या हार्टमध्ये असतात, एवढंच फक्त लक्षात ठेवा आत्तापुरतं, ते आपण बघणारच आहे. हार्टमध्ये काय तर कॅरोटिड किंवा ॲओर्टिक बॉडी आहेत, त्या सेन्स करतात ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन, pHचं कॉन्सन्ट्रेशन, CO2ची लेवल, आणि त्यानंतर थ्रू जे ग्लॉसोफॅरेंजियल व्हेगस नर्व असते, ग्लॉसोफॅरेंजियल किंवा व्हेगस नर्व, त्याच्या थ्रू ते काय करत असतात, त्या सेंटरला, रेस्पिरेटरी सेंटरला स्टिम्युलेट करत असतात की इन्स्पिरेशन झालं पाहिजे, एक्सपिरेशन झालं पाहिजे, ते करण्यासाठी. मग इथं केमोरिसेप्टर म्हटलं की डोक्यात तुमच्या काय काय आलं पाहिजे बघा. एक म्हणजे सेंट्रल केमोरिसेप्टर जे मेडुलामध्ये, त्यातलं जे CSFमध्ये जर चेंज झाले तर ते काय करत असतं, सेन्स करत असतं. त्यानंतर पेरिफेरल केमोरिसेप्टर, त्यामध्ये ॲओर्टिक आणि कॅरोटिड बॉडी जे हार्टमध्ये असतात, म्हणजे हार्टला समजते की आता ऑक्सिजन कमी आहे, ऑक्सिजन जास्त आहे, CO2 कमी आहे, CO2 जास्त आहे, मग तिथले सुद्धा काही काही
न्यूरॉन्स आहेत, न्यूरॉनच्या थ्रू म्हणजे सॉरी नर्वच्या थ्रू, न्यूरॉन्स म्हणण्यापेक्षा स्पेसिफिक अशा ग्लॉसोफॅरेंजियल किंवा वेगस नर्वच्या थ्रू रेस्पिरेटरी सेंटरला काय होत असतो, मेसेज जात असतो, स्टिम्युलेट केलं जात असतं. त्याला म्हणायचं केमिकल कंट्रोल. पहिला आपण बघितलं नर्वस, त्यानंतर काय बघितलं केमिकल कंट्रोल. त्यानंतर बघा voluntary control is protective because it enables the prevent water and irritating gases from entering the lungs, but its ability to stop breathing is also limited by the build-up carbon dioxide in the blood. आता व्हॉलंटरी कंट्रोल म्हणजे काय बघा, प्रोटेक्टिव्ह आहे. आपण जर पाण्यात जर पोहत असतो तर आपण ठराविक वेळेसाठी श्वास काय करत असतो, रोखत असतो. ते काय झालं, व्हॉलंटरी कंट्रोल झालं. इरिटेटिंग गॅसेसपासून हे करण्यासाठी तेव्हा आपण श्वास कधी कधी रोखून धरत असतो. त्यानंतर सिंगिंगच्या वेळेला सुद्धा काही काही झालं ते श्वास कमी जास्त करत असतात. मग त्यामुळे तिथं काय झालं, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, व्हॉलंटरी कंट्रोलसुद्धा आहे. सगळ्याच गोष्टी इनव्हॉलंटरी होत नाहीत. बट द ॲबिलिटी टू स्टॉप ब्रिथिंग इज ऑल्सो लिमिटेड. म्हणजे आपण श्वास रोखायची त्याला काय तर सुद्धा मर्यादा आहे. का? कारण आपल्या बॉडीमध्ये काय होत असतो, कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो. त्यामुळे ते जी ॲबिलिटी आहे श्वास रोखून धरायची, मग ते डिपेंड करत असतं, ते कमी जास्त आपण करू शकतो. पण त्यासाठी ते काही काही योगा वगैरे तसल्या गोष्टी करायला लागतात, रामदेव बाबांसारखे. आता जो पुढचा टॉपिक आपल्या सिलेबसमधला रिड्यूस केला, पण तरीसुद्धा आपण बघूया. सम रेस्पिरेटरी मुवमेंट्स आर डिफरंट फ्रॉम द नॉर्मल मुवमेंट्स अँड हेल्प एक्सप्रेस इमोशन अँड क्लिअर द एअर पॅसेज. ऑफ दिस मुवमेंट्स सम मे बी रिफ्लेक्सेस बट अदर कॅन बी इनिशिएटेड व्हॉलंटरली, म्हणजे कफिंग, यॉनिंग, स्नेझिंग. आता इथं मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट सांगितले. त्यामध्ये काय सांगितले बघा, कफिंग किंवा काही काही जे इरिटंट्स आहेत किंवा यॉनिंगच्या वेळेला, यॉनिंग त्याला काय म्हणतो आपण, जांभई देणे किंवा आळस देणे असं काहीतरी म्हणतो आपण त्याला. त्याच्या वेळेला सुद्धा काय होत असतं, तर तिथं काय होत असतं, तर रेस्पिरेटरी मुवमेंट्स मॉडिफाईड होत असतात, कमी जास्त होत असतात कफिंग किंवा स्नीजिंगच्या वेळेला सुद्धा. आता ह्याच्यानंतर जे सगळे पुढचे जे पॉईंट आहेत, म्हणजे आर्टिफिशियल व्हेंटिलेशनचा एक पॉईंट आहे, व्हेंटिलेटरचा एक पॉईंट आहे, ते आपल्या सिलेबसमध्ये रिड्यूस केला आहे. तरी सुद्धा ते आपण जाता जाता बघूया. आणि एक महत्त्वाचा एक टॉपिक आहे आपल्या या रेस्पायरेशनमध्ये. त्यामध्ये काय तो रेस्पिरेटरी डिसऑर्डरचा, तो आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. आजचं लेक्चर बरंच मोठं झालं आहे, त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये जे काही मी पॉईंट सांगितले ते आणखीन एकदा रिवाईज करा व्यवस्थित. आणि लेक्चर 2-3 टप्प्यात बघा, एकदम शक्य नाहीच आहे 1.5 ते 2 तास लेक्चर बघणं. त्यामुळे शक्यतो 2 किंवा 3 टप्प्यात बघा. आणि पुढच्या लेक्चरला आपण शक्यतो यातला जो सेकंड पार्ट आहे, यात थोडेच फक्त रेस्पिरेटरी डिसऑर्डर 2-3 टॉपिक राहिलेत. त्यानंतर तो सेकंड पार्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा, सर्क्युलेशन. तो सर्क्युलेशन आपण चालू करणार आहे. त्यामुळे आजच्या पुरता आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.